श्लोकाक्षर द्राक्षलता मांडव झाली आहे गीता, संसार पथश्रांता विसवावया. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 18. श्लोकाक्षर द्राक्षलता मांडव झाली आहे गीता, संसार पथश्रांता विसवावया. ज्ञानेश्वरीनं विज्ञानावर केलेली मात, आज एवढाच माझ्या प्रवचनाचा विषय आहे. ज्ञानेश्वरी आणि विज्ञान. ज्ञानेश्वरीनं विज्ञानावर केलेली मात. ज्ञानेश्वरीने ज्ञान, विज्ञान आणि अज्ञान या तीन गोष्टींच्या अतिशय चपलक व्याख्या केल्या आहेत. ज्ञानोबा बोलले, ज्ञान, विज्ञान आणि अज्ञान या तीन गोष्टीची व्याख्या करताना माऊली म्हणताय, परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे, ते जया दिसे ज्ञानास्तव, तया जान नाव ज्ञान, एर प्रपंच हे विज्ञान, ते तर सत्य बुद्धी ते अज्ञान हेही जाण. परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे, ते जया दिसे ज्ञानास्तव. परमात्मा नावाची एक जी वस्तू आहे, ती ज्याच्यामुळे दिसते त्याला म्हणतात ज्ञान. अर्थात प्रपंच मिथ्या आहे, मी देह नसून आत्मा आहे अशा बोधावर आरूढ होणं म्हणजे ज्ञान, अर्थात आत्मज्ञान. आता विज्ञान भौतिक वस्तूंचा शोध लावतं, ते विज्ञान. संसार कसा करावा, एकमेकाची मुंडके कशी मोडावी, एकमेकांची खिसे कसे कापावेत, प्रपंचिक ज्ञान, लवाडी फसवाफसवी, प्रपंचिक ज्ञान म्हणजे विज्ञान. आता उरलं अज्ञान. प्रपंच सत्य आहे, मी देह आणि देह संबंधीने माझा आहे असा बुद्धीचा निश्चय म्हणजे अज्ञान. अर्थात जे भगवंताचं अस्तित्व नाकारतं ते अज्ञान. ज्याला भगवंत मान्य नाहीये, भगवंताचं अस्तित्वच नाकारतं ते अज्ञान. आणि मला आज याच विषयाला हात घालायचा आहे की भगवंताचं अस्तित्व नाकारणे तथाकथित पुरोगामी लोक, हे अज्ञानी लोक वरचेवर वाढत चालले आहेत. समाजामध्ये पुष्कळशी लोक, मला तर पुष्कळ लोकांनी असा प्रश्न विचारला, मंडपामध्ये किलबिलाट चाललाय, थोडा आवाज चाललाय, कृपा करून गप्प बसानी जागी बसून घ्या, बोलू नका. संयोजक जरा फिरानी माणसं गप्प करा. हे तथाकथित पुरोगामी देवाचं अस्तित्व न मानणारी मंडळी पुष्कळदा आम्हाला प्रश्न विचारते महाराज लोकांना, डॉक्टर मोठे साहेब तुम्ही ज्ञानेश्वरीवर बोलता, महाराज आहेत. म्हटलं हो. म्हणले मग देव आहे तर दिसत का नाही, देव आहे तर दाखवा. हा प्रश्न तुम्हाला सगळ्यांनाही पडतो आणि तुम्हाला वाटत असं डॉक्टर साहेब याचं उत्तर तुम्ही दिलं तर बरं वाटेल, आम्हाला याचं उत्तर द्या, आम्ही ऐकायला आतुर आहोत. देवाचं अस्तित्वच नाकारतं ते अज्ञान. आणि अज्ञानी तथाकथित पुरोगामी लोक विचारतात की देव आहे म्हणता तर दाखवा, देव आहे तर दिसत का नाही. तुम्ही जर कधी ज्ञानेश्वरी बारकाईने वाचली असेल, माझ्या समोर या जरा, थोडीशी माणसं असे, मला मान वाकडी करावी लागते, समोर या इथं, उठा सगळे इथे. तुम्ही जर ज्ञानेश्वरी बारकाईने वाचली असेल, या जवळ पुढे, तर तुम्ही ज्ञानेश्वरीची पहिली ओवी अभ्यासा. ओम नमोजी अद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. यातलं एकच पद घ्यायचं आपल्याला, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीच्या पहिल्याच ओवीत उत्तर दिले, देव आहे तर दिसत का नाही. त्याच्या खोलात आम्ही शिरत नाही, एवढाच भाग आहे. जय जय स्वसंवेद्या. स्वसंवेद्या या शब्दाचा अर्थ होतो की जो स्वतःच स्वतःला पाहू शकतो तो.
देवच देवाला पाहू शकतो, मनुष्य नाही. आणि म्हणून देव दिसत नाही. मनुष्य रूपातून देव दिसत नाही. तुम्हाला देव पाहायचा आहे तर देव बनावं लागेल, अर्थात संत बनावं लागेल. देव बनून देवापुढे उभं राहावं लागेल, तेव्हाच देव पाहायला मिळेल. ज्ञानोबा बोलले 15व्या अध्यायात, अगा सूर्योदय झालिया सूर्याची पाहावा धनंजया, तिवी माते मिव्या जाणावया मीच हेतू. काय म्हणतात माऊली? अगा सूर्योदय झालिया सूर्याची पाहावा धनंजया, तिवी माते मिया जाणावया मीच हेतू. सूर्याच्या प्रकाशानं सूर्य पाहता येतो. सूर्य उगवलाय, सूर्याला शोधायला काय बॅटरी घ्यावी लागते का? चला सूर्य शोधू बॅटरी घेऊन, नाही. सूर्याच्या प्रकाशानं सूर्य शोधता येतो. तसं देव होऊनच देव पाहता येतो, मनुष्य रूपातून नाही. कारण देव स्वसंवेद्य आहे. जो स्वतःच स्वतःला पाहू शकतो त्याला स्वसंवेद्य म्हणतात. आणि म्हणून तुम्हाला जर देव पाहायचा असेल तर प्रथमतः तुम्हाला देव बनावं लागेल, अर्थात संत बनावं लागेल. कारण संत आणि देव एकच असतात. देव ते संत, देव ते संत. निमित्त त्या संत ते प्रत्यक्ष पुरुषोत्तम, ते चालते बोलते परब्रह्म. संत आणि देव एक असतात. अखंड रामनामाच्या साधनेने, निष्काम कर्मयोगाने आधी तुम्हाला संत बनावं लागतं. तुकोबाराय ज्ञानोबाराय सारखं संत बनून, अर्थात देव बनून देवापुढे उभं राहावं लागतं, तेव्हा खरा देव पाहायला मिळतो. म्हणून ओरडू नका की देव आहे तर दिसत काय नाही, देव आहे तर दिसत काय नाही. देव पाहायचा आहे तर तुम्हाला देव बनावं लागेल. देव होऊनच देव पाहता येतो, संत होऊनच देव पाहता येतो, मनुष्य रूपातून नाहीये. आणि म्हणून देव दिसत नाही. ओम नमोजी अद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा नमनच केले पहिल्या मध्ये. आणि म्हणून देव दिसत नाही, कारण तो स्वसंवेद्य. त्याला पाहायचे तुम्हाला देव बनावं लागेल, संत बनावं लागेल, तेव्हा देव पाहायला मिळेल. मनुष्य रूपातून नाही, कारण तो स्वसंवेद्य. जो स्वतःच स्वतःला पाहू शकतो त्याला स्वसंवेद्य म्हणतात. आणि म्हणून ही अज्ञानी मंडळी, एवढा मोठा खर्च असतो, एवढा मोठा पेंडाल टाकायचा. ठीक आहे, वैभव या सप्ताहात, पण बारीक सारीक सप्ताहामध्ये बघा तुम्ही, माणसं धरून आणायची पाळी येते. हो, पैसे दिले तर रोजानी माणसं आली तरी येत नाहीत ऐकायला. का? नास्तिकता वाढत चालली आहे, अज्ञान वाढत चाललंय. आणि जे देवाचं अस्तित्वच नाकारतं ते अज्ञान. नरवाने लिहिताय त्या लोकांबद्दल 9व्या अध्यायात, पाय पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची पदराड, परी ते अव्येनं गोचिड असिद्ध काय नसते मग ती. गाईच्या काशेमध्ये दूधही आहे आणि रक्तही आहे. गोचडानं दूध प्यावा ना, दूध पित नाही, ते रक्त पित. ते अव्येनं गोचिड अशुद्ध काय नसते ती. काशेमध्ये पवित्र दूध आहे, पियावं, पण नाही, गोचिड रक्त पितो, अशुद्ध रक्त पितो, दूध पित नाही. तशी सध्या तथाकथित पुरोगामी अज्ञानी माणसं, देवाला न मानणारी माणसं, ज्ञानेश्वरीचं दूध पित नाहीत, हरिनामाचं दूध पित नाहीत, विषयाचं रक्त पितात. गोचिड पितो तसं विषयाचं रक्त पितात, देवाचा धिक्कार करतात. ज्ञानोबा बोलतायत पुढे, का कमल कंदा आणि दर्दोरी नांदनुक एकेची घरी, परी पराग शिविजे भ्रमरी एरा चिकलू चुबरे. भोंगा आणि बेडूक दोघही त्या कमळाच्या झाडाजवळ नांदत असतात. पण दुरून भ्रमर येतो आणि फुलातील मकरंद सेवन करतो आणि निघून जातो. 24 तास त्या झाडाच्या बुडाला चिटकून बसलेला बेडूक मात्र चिकलच खातो, त्याला मकरंद खायला आवडत नाही. तसं देवाचं अस्तित्व न मानणारे लोक त्या बेडकासारखा विषयाचा चिकल खातात, त्यांना मकरंद सेवन आवडत नाही, ज्ञानेश्वरीचं पान आवडत नाही, हरिनामाचा मकरंद आवडत नाही. ही शोकांतिक आहे, मान्य. आज विज्ञानानं नाना प्रकारचे शोध लावले. आज मी बोलतोय, 1 किलोमीटर माझा आवाज जातोय, विज्ञानाची कृपा आहे. मी माझ्या कारमध्ये बसून आलो, 40 मिनिटात इथं आलो, विज्ञानाची कृपा आहे. आज कार वगैरे या गाडी हे नाना प्रकारचे शोध लागले नसतील तर बैलगाडीने किंवा पायी किंवा घोड्यावर मला 2 दिवस लागले असते या गावाला यायला. विज्ञानाची कृपा आहे, विज्ञानाने शोध लावले ही कृपा आहे. मी विज्ञानाचा धिक्कार करत नाही, विज्ञानाला मानणारा पैकीच आहे. पण विज्ञानाने शोध लावले म्हणून विज्ञानच सर्वस्व आणि भगवंताचा धिक्कार करणं, भगवंताचं अस्तित्वच नाकारणं, हा दोष, ही चूक आहे.
जे माणसं डिंग्या मारतात विज्ञान 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 म्हणून, त्यांना मी सांगू इच्छितो, विज्ञान हा शब्दच ज्ञानेश्वरीने जगाला दिलाय. ज्ञान विज्ञान नाशनम, तुझं ज्ञान सांगेन तसे विज्ञानेसी. ज्ञानोबर आहे. ज्या विज्ञानच्या बढाया मांडतो आम्ही, हा विज्ञान शब्दच ज्ञानेश्वरीने जगाला दिलाय. ज्ञानेश्वरीच्या आधी विज्ञान शब्द अस्तित्वात नव्हता, ज्ञानेश्वरीने विज्ञान शब्द दिलाय, याचं भान ठेवा. म्हणून विज्ञान हे ज्ञानेश्वरीच एक अंग आहे. यावरच मला पुढे बोलायचं. नवे नवे फक्त विज्ञानच नव्हे, मराठीतला 99% शब्दकोश हा ज्ञानेश्वरीने महाराष्ट्राला दिलाय, त्या मराठी भूमीला दिलाय. तुम्ही ज्ञानेश्वरी उघडा, जे आपल्या अस्तित्वात अवघड आणि मोठे मोठे शब्द आहेत ते सगळे ज्ञानेश्वरीतले. 99% शब्दकोश मराठी भाषेला ज्ञानेश्वरीने दिलाय. 56 भाषेचा केला असी गौरव, भुवार नवी नाव उभारली. 56 भाषा घातल्या ज्ञानोबरायांमध्ये. हा सगळा मराठीचा शब्दकोश ज्ञानोबरायांनी दिलाय मराठीला. ज्ञानोबराय बोलले, बिंब तरी बचके एवढे, परी प्रकाशा त्रैलोक्य थोकडे, शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. सूर्याकडे बघितलं तर केवढा दिसतो सूर्य, बचके एवढा, तळहाता एवढा. पण प्रकाशाला त्रैलोक्य कमी पडतं. प्रकाशा त्रैलोक्य थोकडे, शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. बचके एवढा सूर्य, पण त्रैलोक्य कमी पडतं प्रकाशाला. छोटीशी शब्द ज्ञानोबरायाची, पण याचाही अर्थप्रकाश त्रैलोक्याला व्यापून आहे. आणि म्हणून विज्ञानाने शोध लावले उपकार आहे, पण विज्ञानच सर्वस्व आणि भगवंताचं अस्तित्वच नाकारायचं हा दोष आहे. सध्याच्या तरुण पिढीची ही चूक आहे. त्यांची थोडी कान उघडणी करून मला इकडे त्यांना खेचायचंय, हा माझा आजचा विषय. थोड्या कान पिचक्या घ्यायच्यात, कान उघडायचे भगवंताला न मानणाऱ्या लोकांना. नाथ महाराज भागवतात बोलले, थोडं शोधाच्या विज्ञानाने शोध लावले, त्याच्यात थोडं मुळात शिरा. नाथ महाराज भागवतामध्ये बोलतायत, पाव्या माझी राग ज्ञान, तो करी अति मधुर गायन, तो पाव्याचा नसे गुण, ते जाण कला गात्याची. पावा मधुर गायन करतो, पण तो स्वतः वाजत नाही, त्याला वाजवणारा कुणीतरी असतो. पाव्या माझी राग ज्ञान, करी अति मधुर गायन, परी तो पाव्याचा नसे गुण, ते जाण कला गात्याची. बासरी वाजते पण स्वतः वाजत नाही, तिला वाजवणारा कुणीतरी असतो. तसे विज्ञानाने शोध लावले माणसाच्या हाताने, पण हे शोध माणसाने लावले नाही, मनुष्य निमित्त मात्र आहे. माणसाच्या हाताने भगवंताचा शोध लावून गेलाय, याचं भान असू द्या. नाथ ते सांगतायत, बासरी वाजते पण स्वतः वाजत नाही, तिला वाजवणारा कुणीतरी असतो. शोध लागतात माणसाच्या हाताने, पण मनुष्य निमित्त मात्र आहे, त्याच्या हाताने भगवंत शोध लावून गेलेला असतो. इंग्लंडचा एक सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ न्यूटन, त्याला विचारलं त्याच्या मित्राने की हे न्यूटन, तू हे सगळे विविध प्रकारचे मोठमोठे शोध कसे लावतो? न्यूटननी फार सुंदर उत्तर दिलंय त्याच्या मुलाखतीमध्ये. तो त्या मित्राला म्हणतो, मी या सृष्टीरूपी अथांग महासागरातील एक थेंब आहे. मी माझ्या रिकाम्या वेळात माझ्या भगवंताचं, येशू ख्रिस्ताचं चिंतन करत बसतो. माझ्या हातून कसे शोध लागतात हे मला माहित नाही. मी वायरला वायर जोडतो, केमिकल मध्ये केमिकल मिसळतो, नकळत माझ्या डोक्यात काहीतरी प्रकाश पडतो, एखादा शोध लावून जातो. तो शोध मी लावलेला नसतो, माझ्या हातून माझा येशू ख्रिस्त शोध लावून जातो. या शोधाचं सगळं क्रेडिट हा न्यूटन त्याच्या भगवंताला, येशू ख्रिस्ताला देतो. जगात असा एखादा तरी शोध दाखवा की त्याची आधी घोषणा केली, मी चाललो आणि विमान शोधायलोय, मी चाललोय आणि मोबाईल फोन शोधायलोय, मी चाललोय आणि कार शोधायलोय, मी चाललोय रेडिओ शोधायलोय, अशी कोणी घोषणा केली नाहीये. मनुष्य प्रयत्न करत राहिले, वायरला वायर, केमिकल मध्ये केमिकल मिसळलं आणि प्रयत्नांती नकळत त्यांच्या हातून शोध लागला. तो भगवंताच्या कृपेनेच लागला. आणि म्हणून कुठल्याही कार्यात जर यश मिळालं तर आपण शेवटी म्हणतो प्रयत्नांती परमेश्वर. मनुष्य निमित्त मात्र आहे,
शोध लावणारा भगवंत आहे, परमेश्वर आहे. शोध लावणं जर आमच्या हातात असतं तर मी चॅलेंज करतो आमच्या डॉक्टर लोकांना, मी डॉक्टर भागवत मोठे चॅलेंज करतो की आमच्यापैकी काही डॉक्टर लोकांना समोर यावं. आज कोट्यावधी लोक एड्सनी आणि कॅन्सरने मरतायत. शोध लावणं जर आमच्या हातात आहे तर मी यावं पुढं, एड्सवर औषध शोधून काढावं, कॅन्सरवर औषध शोधून काढावं. का शोधणं होत नाही आमच्याच्याने? कोट्यावधी डॉक्टर आहेत त्या जगामध्ये, यावं पुढे कुणीतरी. शोध लावणंच आमच्या हातात आहे ना. आम्ही एड्सवर औषध शोधावं. का माणसं मरतायत? कॅन्सरवर औषध शोधावं. कितीतरी रोग आहेत त्याच्यावर अजून औषध नाहीयेत. आम्ही असमर्थ आहोत एड्सवर आणि कॅन्सर औषध शोधायला, याचाच अर्थ शोध लावणं आमच्या हातात नाही. आम्ही निमित्त मात्र आहे. अजून भगवंताला मूड आला नाहीये. मी मूड शब्द वापरलाय. भगवंताला मूड आला नाही अजून एड्सवर आणि कॅन्सर औषध शोधायचं. ज्या दिवशी त्याला मूड येईल, तो एखाद्या माझ्यासारख्या डॉक्टर भागवत मोठ्याच्या बोटाला धरेल आणि एड्सवर औषध शोधेल. पण त्याला मूड येणं बाकी आहे अजून. औषध शोधणं आमच्या हातात आहे, आम्ही यावं पुढे शोधावं ना. आम्ही शोधू शकत नाहीत, असमर्थ आहेत, याचाच अर्थ औषध शोधणं आमच्या हातात नाहीये. भगवंताची कृपा झाली तरच आम्ही औषध शोधू शकतो. आम्ही निमित्त मात्र आहे, करता करविता तो आहे. म्हणून शोध लावणारा न्यूटन आपल्या शोधाचं सगळं क्रेडिट त्याच्या भगवंताला येशू ख्रिस्ताला देतो. तो सात्विकतेत वागतो, भगवत भक्तीत रत असतो. मी शोध लावले नाही, माझ्या भगवंताला येशू ख्रिस्ताने शोध लावले म्हणतो. पण त्यांनी शोधलेल्या वस्तू वापरणारे आम्ही माकडे मटकतो आणि देवाचं अस्तित्व नाकारतो. ही आत्मवंचना आहे. ज्या शास्त्रज्ञांनी शोध लावले त्याला विचारलं तर तो सांगतो शोध मी लावला नाही, भगवंताच्या कृपेने माझ्या हातून लागून गेला. हे न्यूटन बोलतोय. पण न्यूटन भगवंताला मानतोय, पण न्यूटनने शोधलेली वस्तू वापरणारे आम्ही भगवंताचा धिक्कार करतो, भगवंताचं अस्तित्व टाळतो. अशी ही अज्ञानी, भगवंताला न मानणारी, तथाकथित पुरोगामी अज्ञानी विचाराची माणसं समाजात वाढत चालली आहेत. यांनाच जागा करून परमार्थाकडे खेचण्याचा माझा आजचा प्रवचनाचा अल्पसा प्रयत्न आहे. माझ्या मूळ विषयाकडे मी 2 मिनिटात येतोय. ज्ञानेश्वरांनी विज्ञानावर कशी मात केली आहे तत्पूर्वी एक तुम्हाला उदाहरण सांगतो आणि पुढे चालतो, म्हणजे तुमच्या डोक्यात प्रकाश पडेल. मी डोळ्याचा डॉक्टर आहे. एक दृष्टांत सांगतोय मी. मला डोळ्याचा डॉक्टर होऊन, मी MBBS MS आहे, मी डोळ्याचा डॉक्टर होऊन मला 32 वर्ष झाले. बीडमध्ये माझं हॉस्पिटल आहे, डॉक्टर भागवत मोठे नेत्रतज्ञ बीड, आदर्श नगरला. गेल्या 20 वर्षाच्या आधी ज्यावेळेस आम्ही MS झालो आणि डोळ्याचे डॉक्टर म्हणून मार्केटला आलो, त्यावेळेस मोतीबिंदूचे ऑपरेशन करताना जी काय पद्धती अवगत होती ती अतिशय मोडकी तुडकी आणि साधी होती. 20 वर्षापूर्वी. मला डॉक्टर 32 वर्ष झाले. आम्ही डोळ्याचं मोतीबिंदूचं ऑपरेशन करताना अर्धा डोळा फाडायचा, म्हणजे सगळेच करायचे, मीच पण नाही, सगळं टेक्निकच ते होतं. अर्धा डोळा फाडायचा, वरचा अर्धा भाग मध्ये जायचं, विशिष्ट यंत्रणा शस्त्रांत मोतीबिंदू बाहेर काढायचा, डोळा शिवायचा टाके देऊन, त्यात हवा भरायची. डोळ्यात हवा भरतात, ती हवा जिरून जाते. पण 8 दिवसांनी हवा भरायचा, पूर्ववत करायचा. 8 दिवसांनी पेशंटला दिसतं. मोठा 10 नंबरचा चष्मा लावा लागायचा. पेशंटची तक्रार असायची, वस्तू मोठ्याला दिसतात, खालीवर दिसतंय, चमकतंयच. पण गेल्या 20 वर्षात या जुनाट पद्धतीवर विज्ञानानं मात केली. जुनं ऑपरेशन बंद झालं आणि मोतीबिंदू काढल्यानंतर मोतीबिंदूच्या जागी लेन्स बसवण्याचं ऑपरेशन आलं. मोतीबिंदू काढायचा आणि तिथं तुम्ही साध्या भाषेत त्याला टिकली म्हणतात, त्याला शास्त्राचं खरं नाव आहे लेन्स. या लेन्सचा शोध कसा लागला सांगतो आणि मी पुढे जातो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की विज्ञान ही ज्ञानेश्वरीचंच अंग आहे आणि ज्ञानेश्वरीने विज्ञानावर मात केलेली आहे. इंग्लंडमध्ये एकदा एका विमानाचा अपघात झाला. त्या लेन्सचा शोध कसा लागला हे सांगतो मी. इंग्लंडमध्ये एका विमानाचा अपघात झाला. त्या अपघातात बरीचशी माणसं मरण पावली, निम्मी अर्धी वाचली. ही वाचलेली माणसं, त्यातली कुणाचे हात तुटले, पाय तुटले, कुणाचे डोळे फुटले. ज्यांचे डोळे फुटले त्यांच्या डोळ्यात विमानाच्या काचाचे बारीक बारीक तुकडे गेले.
विमानाची काच, बारीक 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 तुकडे त्यांच्या डोळ्यात गेले, पण डोळ्यात रक्तही उतरलं होतं. त्या रक्तात घोटळले ते तुकडे, दिसले नाही डॉक्टरला. त्यांनी टाके घेतले, डोळे पहिल्यासारखे केले, थोडीफार नजर आली त्यांना, कामापुरतं दिसू लागलं, अदूच झाले. पण काचेचे तुकडे आत गेले, ते रक्तात घोटाळल्यामुळे दिसले नाही, डोळे पूर्ववत झाले, थोडंफार दिसू लागलं. महिन्या 2 महिन्यात ते मधलं रक्त शोषल्या गेलं आणि ते काचाचे तुकडे उघडे झाले. आता डॉक्टरनी पाहिलं की रक्त शोषल्या गेले, आता काचाचे तुकडे आत दिसायलेत आणि डोळ्याच्या काचाचा तुकडा बाहेर सहन होत नाही, आत कधी सहन होईल, बुबळाच्या आत. त्या डॉक्टरनी त्या पेशंटचा फॉलोअप ठेवला. महिन्याला बोलवलं, 2 महिन्याला बोलवलं, 6 महिन्याला बोलवलं, वर्षाला बोलवलं. वर्षांमध्ये पेशंट येत राहिले. डॉक्टर एकच प्रश्न विचारायचा, इंग्लंड मधली गोष्ट, एकच प्रश्न विचारायचा की बाबा तुम्हाला काही त्रास होतो का? तो म्हणायचं काहीच नाही, दुखत फिकत काही नाही, पाणी गळत नाही, लाली नाही, काहीच त्रास नाही. त्या डॉक्टरच्या डोक्यात प्रकाश पडला की विमानाच्या काचेची तुकडे डोळ्यात शिरली, वर्षांगंती झाली, डोळ्यात ही तुकडे अशीच आहेत आणि डोळ्याला काही त्रास होत नाही. याचा अर्थ विमानाच्या काचेपासून, विमानाचं काच जे आहे ते डोळ्यात जर मध्ये टाकली काच बारकी, तर डोळ्याला त्रासदायक नाही, हानिकारक नाहीये. मग का या विमानाच्या काचेचं मटेरियल, ज्यापासून विमानाची काच बनते, त्या काचेच्या मटेरियल पासून का एक लेन्स बनवावा, टिकली बनवावी आणि मोतीबिंदूचं ऑपरेशन केल्यानंतर त्या जागी फिट करावी आणि डोळा पूर्ववत करावा, ही युक्ती एका डोळ्याच्या डॉक्टरच्या डोक्यात सुचली. त्यांनी टिकली बनवली, मोतीबिंदू काढला, पहिले टाके देऊन सोडून द्यायचे, चष्मा लागायचा, पण त्या जिथून मोतीबिंदू काढला त्या जागी ही टिकली बसवली. पेशंटला पहिल्यासारखं ओरिजिनल दिसू लागलं. जोपर्यंत ही काचाची तुकडे डोळ्यात गेली नव्हती, तोपर्यंत मोतीबिंदू काढल्यानंतर तिथे कृत्रिम भिंगारोपण करावं किंवा टिकली बसावी, लेन्स बसवावा, हे कुठल्याही डोळ्याच्या डॉक्टरच्या डोक्यात आलेलं नव्हतं. त्याला कधी प्रकाश पडला, कधी सुचलं, काचा डोळ्यात आहेत, ते हजार्डलेस आहेत, त्रास देत नाहीत, त्याने काही त्रास होत नाही, मग का नाही टिकली या विमानाच्या काचेपासून बनावी, त्या मटेरियल पासून डोळ्याच्या आत बसवावी, अशी युक्ती त्याला नंतर सुचली की त्या काचेने काही त्रास दिला नाही तेव्हापासून, आणि काच बसवली, बनवली आणि डोळ्यात बसवली. यावरून मला तुमचं चित्त इकडे खेचायचं आहे की शोध लावणं जर आमच्या हातात असतं तर हा विमानाचा अपघात होण्याच्या आधीच आम्ही टिकली बनवली असते, डोळ्यात बसवली असते. आमच्या डोक्यातही तो प्रकाश पडला नाही, पण बारीक बारीक काचाचा चुरा विमानाच्या काचाचा डोळ्यात गेला, तो त्रास देत नाही हे लक्षात आल्यानंतर आमच्या डोक्यात प्रकाश पडला की याचा लेन्स बनावा आणि डोळ्यात फिट करावा. तिथून पुढे काहीतरी स्फुरण झालं आणि लेन्स तयार केला आणि डोळ्यात फिट केला. म्हणून मला हे सांगायचं की कुठलाही शोध घोषणा करून लागत नसतो, काहीतरी डोक्यात प्रकाश पडतो, मनुष्य प्रयत्न करत असतो, प्रयत्नातून एखादा शोध लागून जातो आणि नंतर त्याला एखादं विशिष्ट नाव दिलं जातं. असं कधी घडत नाही की मी अमुक वस्तू शोधायला चाललोय आणि ती शोधून आणली, नाही नाही, मनुष्य प्रयत्न करत असतो, वस्तू शोधल्या जाते आणि नंतर तिला एखादं विशिष्ट नाव दिलं जातं आणि ज्याने शोधलंय तो निमित्त मात्र असतो, भगवंतानं त्याच्या बोटाला धरून तो शोध लावलेला असतो. याचं भान आजकालच्या सुशिक्षित मंडळीला नाहीये, म्हणून ते देवाचं अस्तित्व नाकारत आहे. म्हणून तुम्ही ज्ञानेश्वरी जर बारकाईने अभ्यासली तर मी आज अशा काही ओव्या सांगणार आहे की त्या ओव्या ऐकून तुमच्या डोक्यात प्रकाश पडेल की ज्ञानेश्वरी विज्ञानावर खरोखर कशी मात केली आहे. प्रत्येकाला कौतुकाने नवल वाटल्याशिवाय राहणार नाही. विज्ञान 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 जे आम्ही भोगतो आणि विज्ञानाचा व्रता अहंकार वाहतोय, त्यांची झाप गेल्याशिवाय राहणार नाही की ज्ञानेश्वरीने विज्ञानावर कशी मात केली आहे आणि विज्ञान हे ज्ञानेश्वरीचं एक अंग आहे, असं त्यांच्या डोक्यात प्रकाश पडेल आणि निश्चित रूपाने त्यांना भगवत भक्तीकडे वळावं असं वाटेल. तुम्हाला एक 10-12 ओव्यात मी विश्लेषण करून सांगतो आणि पुढे चालतो. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत बोलतायत, आजपासून 150 वर्षापूर्वी कोपर्निकस नावाच्या एका शास्त्रज्ञानं असा शोध लावला की सूर्य स्थिर आहे आणि सूर्याभोवती पृथ्वी फिरते. सूर्य स्थिर आहे आणि सूर्याभोवती पृथ्वी फिरते. हा शोध त्या शास्त्रज्ञानं, इंग्लंडचा शास्त्रज्ञानं समाजाच्या पुढे मांडला. त्या लोकांनी तो शास्त्रज्ञ बदाड 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 बदाडला. शास्त्रज्ञ झाला, म्हणजे पागल झाला का, काय सिद्धांत मांडायला, सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी फिरते. अरे वेड्या, म्हणले सकाळी सूर्य इकडे पूर्वेला उगवतो, दुपारा डोक्यावर येतो, संध्याकाळी मावळतो,
आणि तू गप्पा मारायला म्हणजे सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी फिरते. पृथ्वी जर फिरत असती तर आज सकाळी माळेवाडी इथं आहे, संध्याकाळी तिकडे पाथर्डीला गेली असती, माणसाला घर सापडले नसते, रस्ते बदलले असते. महाराज प्रवचन करायला इथं आले, पण आता बीडला कसं जाऊ, वाट सुधारली नसती. आणि तू म्हणतो पृथ्वी फिरते आणि सूर्य स्थिर आहे. पृथ्वी फिरते तर दिशा का बदलत नाहीत. सूर्य स्थिर आहे म्हणतो, तो तर चालताना दिसतोय. त्याला मारलं लोकांना अक्षरशः. ज्ञानेश्वरीत लिहित आहेत, अगा उदो वस्तूचे प्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे, तैसे नैष्कर्म्यत्व जाणे कर्मीचे असता. ज्ञानोबा आहे. अगा उदो वस्तूचे प्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे. सूर्य चालत नसून तो स्थिर आहे आणि त्याच्या भोवती पृथ्वी फिरते. 150 वर्षापूर्वी शोध लागलाय, 150 वर्षापूर्वी आम्हाला कळालंय, पण 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीत लिहून ठेवलंय की सूर्य स्थिर आहे आणि त्याच्या भोवती पृथ्वी फिरते. हा क्रांतिकारी शोध ठरत नाही का? नाथ महाराज याची साक्ष देतात. रविचंद्राशी चालणे नाही, ते निश्चळ निज राज्याच्या ठाई न चालता पाही चालती. भागवतात बोलतायत, रविचंद्राशी चालणे नाही, ते निश्चळ निज राज्याच्या ठाई न चालता पाही चालती. रवी म्हणजे सूर्य आणि चंद्र म्हणजे चंद्र. रवी चंद्राशी चालणे नाही, सूर्य चालत नाही, तो आपल्या जागी स्थिर आहे आणि त्याच्या भोवती पृथ्वी फिरते. याचं वर्णन नाथ महाराजांनी 500 वर्षापूर्वी भागवतात केलंय आणि ज्ञानेश्वर महाराजांनी 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीत लिहिले. आणि आज 100 वर्षात 150 वर्षात दुर्बिणीचा शोध लागल्यानंतर जो कोपर्निकसने सिद्धांत मांडला होता की सूर्य स्थिर आहे आणि त्याच्या भोवती पृथ्वी फिरते, शास्त्रज्ञाला तसंच कळालं. आणि मग जाऊन कोपर्निकसचे पाय धरले की नाही बाबा, तू बोलत होता तेच करायचं. तू म्हटला होता सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी फिरते, अगदी तुझंच बरोबर आहे, सूर्य स्थिरच आहे आणि पृथ्वी फिरते. हा शोध 150 वर्षापूर्वी कोपर्निकस नावाच्या शास्त्रज्ञाने लावला. आज दुर्बिणीने शोधलं तर तसाच्या तसा खरा ठरला. हे 150 वर्षापूर्वी कोपर्निकस सांगतो, परंतु आमच्या ज्ञानोबाने 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीत लिहितात की सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी त्याच्या भोवती फिरते. नाथ महाराज 500 वर्षापूर्वी लिहितात रविचंद्राशी चालणे नाही, ते निश्चळ निज राज्याच्या ठाई न चालता पाही चालती. ते चालत नाहीत, स्थिर आहे, पण न चालून चालल्यासारखे वाटतात. ही गंमत आहे. तसे नैष्कर्म्यत्व जाणे कर्मीचे असतं. हा सिद्धांत मांडलाय. 2 सिद्धांत मांडले या ज्ञानोबाने. सूर्य स्थिर आहे, पृथ्वी फिरते, हाही सिद्धांत आहे, आणि नैष्कर्म्यत्व जाणे कर्मीचे असतात. महात्मा हा नैष्कर्म्य अवस्थेला गेलेला असतो. कामा नाही झालो पाहिजे रिकामा. तुकोबाराला काय सांगायचं या भांगात? ज्याला कुठलंही काम शिल्लक राहिलेलं नाही, ती नैष्कर्म्य अवस्था असतात. सर्व सिद्धी तर सहज आहे परम ह्याची. जेवढ्या सिद्धी आहे त्या सर्व सिद्धीत परम सिद्धी काय असेल तर नैष्कर्म्य सिद्धी, आणि त्याला संत पद म्हणतात की ज्याला कुठलंही काम राहिलेलं नसतं. पण संत काम करतात ते जगाला मार्गदर्शन देण्यासाठी. विशेषी आचरावे लागे संती. समर्थ जो येथे अथिला सर्वज्ञ ते त्याने सविशेष कर्मा येते त्याच्यावे ना. भगवंतांना आदेश दिलाय, संतांनो तुम्ही हातात हात धरून बसताल तर जग अशी होईल. लोक तुमच्याकडे माझ्याकडे बोट दाखवतील की संत बसून राहिले, भगवान कृष्ण बसून राहिला, आम्ही बसलो काय बिघडलं, जगराटी बिघडेल. म्हणून लोक कल्याणार्थ, तुम्हाला कामाची गरज नाही पण लोक कल्याणार्थ काम करा, जगाला मार्ग दाखवण्यासाठी काम करा. पण संत कर्म करतात पण ती ईश्वरार्पण बुद्धीने करतात, म्हणून त्याचं कर्म त्यांना जन्म मृत्यूच्या फेऱ्यात बांधत नाही. त्यांना कामाची गरज नाही, नैष्कर्म्य अवस्थेला गेलेत पण जगराटी सुरळीत चालाय म्हणून कर्म करतात. पण ते केलेलं कर्म त्यांना जन्ममानाच्या फेऱ्यात बांधत नाही. का? ते कर्म ते ईश्वरार्पण बुद्धीने करतात म्हणून बांधत नाही. म्हणून ज्ञानोबा बोलतात की संत कर्म करतो पण कर्म करून तो करत नाही. का? ईश्वरार्पण बुद्धीने करतो म्हणून ते त्याला संसारात बांधत नाही. संत कर्म करतो पण करून न करतो. तसं सूर्य चालतो पण चालून न चालतो. हा ज्ञानोबाचा क्रांतिकारी शोध गेल्या 700 वर्षापर्यंत ज्ञानोबाने लिहिलाय, नाथाने भागवतात लिहिलाय. विज्ञानाच्या थोबाडात मारली नाही तर काय मारली ज्ञानेश्वरांनी. म्हणून जागे हा. विज्ञानाचा मी द्वेष करत नाही, विज्ञान आपलंच आहे, पण विज्ञान हे ज्ञानेश्वरीचं अंग हे विसरू नका. थोडं पुढे चला. ज्ञानोबा एका वहीतून बोलतायत की शुक्र शोणिताचा सांदा, मिळता पाचाचा बांधा, वायू तत्व दशदा एकची झाला.
मानवी जीवनाच्या जन्माची प्रक्रिया ज्ञानोबा या ओळीतून सांगतायत की माणसाचा जन्म कसा होतो. बारकाईने लक्ष द्या. शुक्र शोणिताचा सांधा, मिळता पाचाचा बांधा, वायू तत्व दशदा एकची झाला. मनुष्य जन्माला कसा येतो त्याची प्रक्रिया ज्ञानोबा म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये. शुक्र शोणिताचा सांधा, मिळता पाचाचा बांधा, पंचमहाभूताचा देह तयार होतो. कशाने? शुक्र आणि शोणित यांच्या मिलनानं. मला तुमचं चित्त इकडे खेचायचंय, बारकाईने लक्ष द्या. शुक्र, मनुष्याच्या वीर्यामध्ये शुक्र जंतू नावाचे बारीक सूक्ष्म जंतू असतात, ज्याला इंग्रजीमध्ये आम्ही स्पर्म म्हणतो, त्याला मराठीत शुक्र जंतू म्हणतात. बाईच्या गर्भाशयाच्या बाजूला एक बीजांडकोश नावाची ग्रंथी असते, जिला इंग्रजीत ओहरी म्हणतात. त्या ओहरीमधून शोणित नावाची एक बारीक पेशी निघते, ज्याला इंग्रजीमध्ये आम्ही डॉक्टर लोक ओहोम म्हणतो. ज्ञानोबांनी त्याला मराठी शब्द शोणित वापरलाय, त्याला इंग्रजीत ओहोम म्हणतात. आणि ज्याला स्पर्म म्हणतात इंग्रजीत, त्याला शुक्र जंतू म्हणतात. ज्ञानोबा लिहितात शुक्र शोणिताचा सांधा. शुक्र आणि शोणित अर्थात स्पर्म आणि ओहोम हे स्त्री पुरुषाच्या मिलनानंतर एकत्र आले गर्भाशयाच्या बाजूच्या नळीत, तर त्यांच्या मिलनातून पंचमहाभूताचा देह तयार होतो. बाळ गर्भात वाढू लागतं आणि बाळाचा जन्म होतो, माणसाचा जन्म होतो. मित्र, मला तुमचं लक्ष इकडे खेचायचंय. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी 700 वर्षापूर्वी लिहितात शुक्र जंतू आणि शोणित बद्दल, स्पर्म आणि ओम बद्दल. हे शुक्र जंतू आणि शोणित अर्थात स्पर्म आणि ओम या मायक्रोस्कोपिक सेल आहेत, सूक्ष्मदर्शक यंत्राशिवाय दिसत नाहीत, उघड्या डोळ्यानं दिसत नाहीत. हा जो स्पर्म आहे शुक्रजंतू, तो तरी साध्या मायक्रोस्कोप खाली दिसतो, पण हा जो शोणित आहे ओहम, त्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप लागतो, जो जमिनीत गाडलेला असतो. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप फार मोठा असतो, साध्या मायक्रोस्कोप खाली या पेशी दिसत नाही. मित्र, ज्ञानोबा 700 वर्षापूर्वी कोणत्या मेडिकल कॉलेजमध्ये शिकायला गेले ते? राजेंद्रजी, चंपावती विद्यालय बीड. 700 वर्षापूर्वी मेडिकल कॉलेज नावाचा शब्द तरी अस्तित्वात होता का? मेडिकल कॉलेज 70-80 वर्षातली आहेत. ज्ञानोबा 700 वर्षापूर्वीचे. आणि ज्ञानोबांनी वर्णन केलेल्या शुक्र आणि शोणित या पेशी आज मायक्रोस्कोपखाली जशाच्या तशा सापडतात. की शुक्र आणि शोणित यांच्या मिलनानं पंचमहाभूताचा मनुष्याचा देह तयार होतो आणि बाळ जन्माला येतं. ज्ञानोबाच्या काळात मायक्रोस्कोप नव्हता. मायक्रोस्कोप या 100 वर्षातला आहे. कुठलं मेडिकल कॉलेज नव्हतं, वैद्यकीय महाविद्यालय, शाळाच नव्हत्या, गुरुगृही जाऊन शिकावं लागत होतं. कुठल्याही मेडिकल कॉलेजमध्ये न जाता, कॉलेजच नव्हतं प्रश्नच नाही, पण तरी सांगतो कुठल्या मेडिकल कॉलेजमध्ये न जाता, कुठल्याही सूक्ष्मदर्शक यंत्राची मदत न घेता, पुरुषाच्या वीर्यामध्ये स्पर्म असतात आणि स्त्रीच्या बीजांडकोशात ओहम असतो. हे ज्ञानोबा 700 वर्षापूर्वी वर्णन करतात ज्ञानेश्वरीत. यातून ज्ञानोबाचे देवत्व दिसत नाही तर काय दिसतंय? महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, त्यांचं देवत्व दिसतं. अवतार पांडुरंग, नाव ठेविले ज्ञानी, तो पांडुरंग आहे. ज्ञान हा पांडुरंग आहे. हो, आम्ही वैकुंठवासी आलो, हे आलेच सांगायला. म्हणून विज्ञानाच्या भूषणात जाऊ नका. विज्ञानाला 100 वर्षात कळालंय की वीर्यामध्ये स्पर्म असतात आणि बीजांडकोशात ओहरी असते. ते मायक्रोस्कोप खाली डोळे फोडू बघितलं तेव्हा सापडले. ज्ञानोबांनी कुठला मायक्रोस्कोप वापरला नाही, कुठलंच उपकरण नाही, कुठलं मेडिकल नाही, कॉलेज नाही. सरळ लिहितात ज्ञानोबा शुक्र शोणिताचा सांधा, मिळता पाचाचा बांधा, वायू तत्व दशदा एकची झाला. कुठल्या मायक्रोस्कोपचा आधार न घेता आज ज्ञानोबा लिहितात आणि तसं निघतंय आज वैद्यकीय शास्त्रात. यातून एकच सिद्ध होतं, ज्ञानोबा देव होते, त्यांचं देवत्व पडतं. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. म्हणून झाग जाऊ द्या विज्ञानाला, श्रेष्ठ समजणाऱ्यांना झाग जाऊ द्या तुमची. हो, विज्ञानाच्या डिंग्या मारू नका. विज्ञानाचा मलाही अभिमान आहे, पण विज्ञानच सर्वस्व आणि देवाचं अस्तित्वच नाकारणं हा गलिच्छपणा आहे, हा दोष. पुढे चला. एक 100 वर्षापूर्वी शास्त्रज्ञामध्ये भांडणं लागली की पृथ्वी कुणी म्हणायचं सपाट आहे, कुणी म्हणायचं अंडाकृती आहे, कुणी म्हणायचं गोल आहे, कुणी म्हणायचं चपटी आहे. शास्त्रज्ञात भांडणं लागली की पृथ्वीचा आकार कसा आहे.
नाही सांगता आलं शास्त्रज्ञाला, नुसती भांडत बसले की पृथ्वी अशी आहे तशी आहे, गोले वाकडी वंडवळे, अंडाकृती आहे, चपटी आहे, भांडत बसले, कुणाला सांगता आलं नाही. पण 100 वर्षात दुर्बिणीचा शोध लागला आणि शास्त्रज्ञ अंतराळात गेले आणि पाहिलं तर खरोखरच पृथ्वी गोल आहे हे त्यांना कळालं. पृथ्वी गोल आहे या 100 वर्षात. माझा विषयच फक्त विज्ञान आणि ज्ञानेश्वरी, फक्त विज्ञान आणि ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी विज्ञानावर केलेली मात, एवढाच विषय. ही दुर्बिणीचा शोध लागला आणि अंतराळात गेले त्यावेळेस वरून पृथ्वी पाहिली तर ती चेंडू सारखी गोल दिसली. पृथ्वी गोल आहे हा शोध या 100 वर्षातला आहे, शास्त्रज्ञाने शोधलेला. पण ज्ञानोबा 700 वर्षापूर्वी लिहितात की पृथ्वी गोल आहे. 700 वर्षापूर्वी माऊली लिहितात ज्ञानेश्वरीत, अगा पृथ्वी परमाणूचा उगाना घ्यावा, तरी हा भूगोलाची काके सुवावा, तसा विस्तारू माझा पहावा, तरी जाणावे माते. अर्जुनाला 10व्या अध्यायात भगवंत आपल्या दिव्य विभूती सांगत होते. विभूती सांगत असताना युद्धाचा प्रसंग, देवाने 5-25 विभूती सांगितल्या आणि देव कंटाळले. भगवान कृष्ण अर्जुनाला म्हणले, अरे अर्जुना, माझ्या विभूती काय थोड्या आहेत का? लाखो आहेत, मी तुला किती सांगत बसू? ते तिकडून बाण ताणून आहेत, हे इकडून बाण ताणून आहेत, थोड्या वेळात मला गीता सांगून मोकळं व्हायचंय, नुसते विभूती सांगत बसलो तर 10 घंटे संपायचे नाही विभूती. म्हणले मग देवा काय करू? तुला एक युक्ती सांगतो. तुला जर म्हणलं कोणी पृथ्वीवर किती कण आहेत ते मोज. अगा पृथ्वी परमाणूचा उगाना घ्यावा, उगाना म्हणजे हिशोब. पृथ्वीवर किती कण आहेत ते मोज म्हणले. तू उचलत बसला एक 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 मातीचा कण, तुझं आयुष्य संपून जाईल पण कण संपायचे नाही. मग म्हणले देवा काय करू? अरे उचलला म्हणले पृथ्वीच आणि घाल काकेत, तरी हा भूगोलाची काके सुवावा, तसा विस्तारू माझा पहावा, तरी जाणावे माते. भूगोल, मला इथं लक्ष आलं तुमचं, हा भूगोलाची काके सुवावा. भू म्हणजे जमीन आणि गोल म्हणजे गोल. पृथ्वी गोल आहे हे 700 वर्षापूर्वी दरबाराने सांगून ठेवले आणि आम्ही भांडत बसलो ती चपटी आहे का वंडवळी आहे का अंडाकृती का कशी आहे. आणि आता दुर्बिणीचा शोध लागला तर ती गोलच सापडली. ती गोल आहे हे सिद्ध झालंय, पण दरबाराने 700 वर्षापूर्वी सांगून गेले की ती गोल आहे. पृथ्वी परमाणूचा उगाना घ्यावा, तरी हा भूगोलाची काके सुवावा, तसा विस्तारू माझा पहावा, तरी जाणावे माते. आणि एक एक काय काय उचलीत बसला म्हणले, अख्खी पृथ्वी हा भूगोलच उचल आणि काकेत घाल. तस एक एक विभूती काय काय ऐकत बसला म्हणले, अख्खा मला जाणून घे, मला जाणून घे, माझ्या सगळ्या विभूती आल्या. पृथ्वी गोल आहे हा क्रांतिकारी शोध ज्ञानोबा 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीत लिहितात. आणि आज तसंच्या तसं खरं होतं की पृथ्वी गोलच आहे. थोडं पुढे चला. आज या माईकवर मी बोलतोय, कशाच्या बळावर बोलतोय? विद्युत, लाईट. त्यातली लाईट गेली तर हा बोलेल का? मी बोलेल, पण हा बोलणार नाही. माझं बोलणं फक्त इथंच ऐकू येईल, मागच्याला ऐकू यायचं नाही. ही कृपा आहे, ही विज्ञानाची कृपा आहे लाईटची. परंतु या लाईटचा, या विद्युतचा शोध कसा लागला? हा शोध या 100 वर्षाच्या आतला आहे. ही विद्युत कशी तयार होते? पाणी उंचावर न्यायचं आणि उंचावरून खाली आपटायचं आणि पाण्याचं घर्षण झालं वेगात की त्याच्यापासून विद्युताचे कण तयार होतात, ऍटम तयार होतात, लाईट तयार होते, वीज तयार होते. उंचावर पाणी न्यायचं खाली आपटायचं, पाण्याच्या घर्षणाने विद्युत तयार होते. आपला कोयनेचा प्रोजेक्ट याच तत्वावर आधारलेला आहे. उंचावर पाणी नेऊन खाली आपटायचं, त्याच्या घर्षणानं, पाण्याच्या घर्षणानं लाईट तयार होतो, विद्युत तयार होतो. हे 100 वर्षात आपल्याला माहित झालं. दानवाला 700 वर्षापूर्वी लिहितात लाईट कशी तयार करायची. प्रगटले तेज लखलखीत दिसे, तया विजू माझी असे सलील काही, उदकाचे नाही आवेश. दानवाला उदकाचे नाही आवेश. आवेश म्हणजे घासणं. पाणी जर जोरात घासलं, उदकाचे नाही आवेश. प्रगटले तेज लखलखीत दिसे, तया विजू माझी असे सलील काही. पाण्याचं घर्षण जर जोरात झालं तर त्यापासून विद्युत तयार होतो. हे 700 वर्षापूर्वी दानवाला लिहितात. उदकाचे नाही आवेश. आवेश म्हणजे क्रोधात येणं, वेगात येणं, एकमेकाला जोरात घासणं. उदकाचे नि आवेशे प्रगटले तेज लखलखीत दिसे. आभाळात वीज चमकते. 2 पाण्याने भरलेले ढग एकमेकावर आदळतात. एवढा जोरात स्फोट असतो तो की कडा गरजतं आणि त्या पाण्याच्या घर्षणातून ती वीज तयार होते, जी जमिनीवर आपल्याकडे धावत येते. ती कशाने तयार झाली? पाण्याच्या घर्षणाने. उदकाचे नि आवेशे प्रगटले तेज लखलखीत दिसे, तया विजू माझी असे सलील काही. पाण्याच्या घर्षणाने विद्युत तयार होतं. हा क्रांतिकारी शोध 700 वर्षापूर्वी ज्ञानोबांनी लावलाय आणि आज तसाच्या तसा खरा झालाय. पाणी एकमेकाला घासलं
तर लाईट तयार होते. नरबऱ्याचं देवत्व दिसत नाही का? नरबऱ्याने रेडा बोलवला, पाठीवर मांडे भाजले, जडभिंत चालवली. तुम्ही म्हणत असताल काही लोक, आपण तर मान्य करतो, पण काय म्हणत असते, काय भरोसा या थापा असतील. बरं ठीक आहे, त्या थापा आहेत. अरे हे नरबरा शास्त्रज्ञ होते, नरबरा संत होते. अरे विज्ञानाच्या थोबाडात मारला, विज्ञानात मात केली ना, त्यांनी जे जे ज्ञानशोध लिहिले, आज ते खरं होत चाललंय. यातून नरबऱ्याचं देवत्व दिसून येतं. हा भाग समजून घ्या. ते प्रत्यक्ष पांडुरंग होते. हे शोध पांडुरंगच लावून गेलाय नरबऱ्याच्या रूपाने. थोडं पुढे चला. पाऊस कसा पडतो? पाऊस कसा पडतो? मास्तर लोकांना माहित असते, पण नका सांगू, मी सांगतो, व्यत्यय येईल. ज्ञानोबा सांगतात पाऊस कसा पडतो. या ज्ञानोबा आहे आध्यात्मिक सिद्धांत आणि शास्त्रीय सिद्धांत दोन्ही गोष्टी म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये. मी सूर्याचे निवेशे, तपे येते हे शोषे, पाठी इंद्र होऊनी वर्षे, मग पुरती भरे. ज्ञानोबा आहे 15व्या अध्यायात लिहितात की पाऊस कसा पडतो. मी सूर्याचे निवेशे, तपे ते हे शोषे, पाठी इंद्र होऊनी वर्षे, मग पुढती भरे. मी सूर्याच्या प्रखर उष्णतेने, 12 आदित्यामध्ये सूर्य मी आहे. दरबारा बोलले की भगवान सांगतात विभूती 12 आदित्य, त्यात सूर्य मी आहे. मी सूर्य आहे, सूर्यनारायण मी आहे. जगातली धरीली सोंगे येणे अवघी पांडुरंगे. जगातली प्रत्येक वस्तू भगवंत आहे. जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप. आदित्यामध्ये सूर्य मी आहे आणि सूर्याच्या प्रखर उष्णतेने मी समुद्राचं पाणी गरम करतो आणि ते वाफेच्या रूपात वर शोषून घेतो. मी सूर्याचे निवेशे, तपे ते हे शोषे, पाठी इंद्र होऊनी वर्षे, मग पुढती भरे. मी सूर्याच्या प्रखर उष्णतेने समुद्राचं पाणी गरम करून त्याची वाफ बनवतो, ती वाफ शोषून घेतो, ती उंच आकाशात नेतो, त्याचे ढग बनतात, त्याला थंड हवा लागले की पाऊस पडतो. ही पाऊस पडण्याची प्रक्रिया आज 100 वर्षात आम्हाला कळाली. जुन्या काळी जर विचारलं लहान मुलांनी मोठ्या माणसाला की पाऊस कसा पडतो, म्हातारी माणसं म्हणायची देव आभाळातून पाडतो. एवढंच उत्तर होतं. पाऊस कसा पडतो, देव आभाळातून पाडतो. देवच पाडतो, पण ते अंदाजाने ठोकायचे. देवच पाडतोय पण अंदाजाने ठोकून द्यायचे. देव आभाळातून पाडतोय. पाऊस पडण्याची शास्त्रीय प्रक्रिया त्यांना मला सांगतात. मी सूर्याचे निवेशे, तपे ते हे शोष. सूर्याच्या प्रखर उष्णतेने मी समुद्राच्या पाण्याची वाफ बनवतो, ती शोषून घेतो, त्याचे ढग बनतात, त्याला थंड हवा लागले की पाऊस पडतो. आणि आज ज्ञानोबा जे लिहितात ते तसंच तसं खरं होतंय. हीच पाऊस पडण्याची प्रक्रिया आहे. पण आज पाऊस काळ कमी होत चाललाय. का बरं पाऊस पडत नाही? मेघ पडो भीती, पिके सांडिली क्षिती. तुकोबाराय बोलताय पाऊस पडायला भीतोय म्हणले, जमीन पीक सांडायली, पिकांना गेली. मेघ पडो भीती, पिके सांडी येली क्षिती. क्षिती म्हणजे जमीन. पाऊस पडायला भीतोय का? ज्ञानोबा 3ऱ्या अध्यायात पाऊस पडण्याच्या प्रक्रियेच्या कमीत कमी 50 ओव्या लिहित आहेत. संध्याकाळी उद्या गेलं 3रा अध्याय उघडा आणि वाचा. मी थोडक्यात सांगतो, पुढे जातो. ज्ञानोबा लिहितात की पाऊस कसा पडतो. तया पर्जन्या यज्ञी जन्म, यज्ञाते प्रगटी कर्म, कर्मासी आदि ब्रह्म वेद रूप. तया पर्जन्या यज्ञी जन्म. पर्जन्य म्हणजे पाऊस आणि यज्ञ म्हणजे होमामध्ये तूप टाकणे. तो यज्ञ नाही ज्ञानेश्वरीतला. आपल्या वाट्याला आलेलं कर्म इमानदारीने आणि ईश्वरार्पण बुद्धीनं करणं, याला ज्ञानोबा यज्ञ म्हणतात. स्वधर्म हा बापा नित्य यज्ञ जानपा. स्वधर्म शब्दाचा अर्थ होतो आपल्या वाट्याला आलेलं कर्म देवाची पूजा म्हणून करणं. स्वकर्माचे चोखाळी मज पूजा करुणी भली, तेने प्रसादे आकळी ज्ञान निष्ठेते. स्वकर्माचे चोखाळी मज पूजा करुणी भली. तुमच्या कर्माने माझी पूजा करा. हे झेंडूचे फेंडूचे फुलं वाहू नका, त्याची गरज नाही म्हणले मला. तुमचं कर्मच माझी पूजा म्हणून करा आणि ते कर्मरूपी फुलं मला अर्पण करा, मी संतुष्ट होईल म्हणले. अशा झेंडूच्या आणि गुलाबाच्या फुलाला मी भुलणार नाही म्हणले, त्याची गरज नाही. स्वकर्माचे चोखाळी मज पूजा करुणी भली. आपल्या वाटेला आलेलं कर्म देवाची पूजा म्हणून करणं. आज मी प्रवचन करतोय देवाची पूजा म्हणून करावं. एखादी बाई लहान मुलाला स्नान घालते, मी भगवंताला पांडुरंगाला स्नान घालते, ही भावना असावी. शेतकरी बैलाला वैरणकाळी करतो, मी पांडुरंगाला पाणी पाजतो, वैरणकाळी करतो, ही भावना असावी.
मास्तर मुलाला शिकवतो, मी बालकृष्णाला शिकवतोय, ही भावना असावी. एखादा ग्राहक एखाद्या व्यापाऱ्याकडे आला, प्रत्यक्ष कृष्ण भगवान माझ्या दारात माल घ्यायला आला, ही भावना त्याची असावी. याला म्हणतात स्वकर्माचे चोखाळी मज पूजा करून भली. आपल्या वाट्याला आलेला व्यवसाय देवाची पूजा म्हणून करा. प्रत्यक्ष देवच माझ्या दारात आहे असं समजून व्यवहार करा, त्याला फसू नका. याला म्हणतात स्वधर्म. आपल्या वाटेला आलेलं कर्म देवाची पूजा म्हणून करा, हा स्वधर्म असतो. आणि या स्वधर्माच्या पूजेने स्वर्गातील इंद्रादी देवता संतुष्ट होतात. आणि या इंद्रादी देवता संतुष्ट झाल्या की त्याच्या बदल्यात त्या पाऊस देतात. आज अशी परिस्थिती आहे, दुष्काळ का पडतोय, अशी परिस्थिती आहे की समाजात 50% माणसं कामच करत नाहीत. अगा स्वधर्म जो सांडील तया ते काळू दंडेल, आणि चोरू म्हणून हरवलेले सर्व सतयाचे. जो आपल्या वाटेला आलेलं काम करत नाही तो चोर आहे म्हणले, त्याला येणारा काळ दंडित करेल, त्याची संपत्ती हिरावून घेईल, त्याला दारिद्र्य येईल, तो भिकारा लागेल. स्वधर्म जो सांडेल तया स्वधर्म जो सांडील तया काळू दंडेल, त्याला येणारा काळ दंड करेल, शासन करेल. आणि चोरू म्हणून हरविल सर्व स्वतःचे. ध्यानवर आहे, चोर म्हणून त्याचं हिरावून घेतील म्हणले. बांधावर पांढरे कपडे घालून खिशात हात घालून उभे राहू नका, काचे खोचे कवाने तुम्ही काम करा, ही ज्ञानोबारायची देवाची इच्छा आहे. मी डॉक्टर झालो, हाताखालच्या सिस्टरला चपराशाला ऑर्डर द्या, लाव सलाईन, कर फलानं, कर बिस्तर नाही, मी उठवून माझं काम करावं. आपल्या वाटेला आलेलं काम स्वतः करावं, ते देवाची पूजा म्हणून करावं, निष्ठेने करावं आणि इमानदारीने करावं, ही भगवंताची इच्छा आहे. आणि म्हणून आज, आणि ही भगवंताची पूजा ठरते. आज आम्ही 50% लोक कामच करत नाहीत. सफेद कपडे घालायचे, बांधावर उभा राहायचं, दुसऱ्याला आदेश द्यायचे, आपण कारमध्ये फिरायचं, झटणारे झटतात. नाही म्हणले तू चोर आहेस, देव म्हणले तू चोर आहे, तुझं कर्म तू केलं नाही, तू चोर आहे, तुला भोगावं लागल, काळ तुला दंडित करील आणि दारिद्र्य येईल, तुला भीक लागेल. चोरू म्हणून हरलेलं सर्व स्वतःचे. धनावर आहे बोलतात. 50% काम करत नाही, केलीच तर त्यातले पुढचे 50% करतात, त्यातले 40% लबाडीने करतात, 10% इमानदारीने करत असतील. कामच करायचं नाही, केलं ते लबाडीने करायचं. हे लबाडीने केलेलं कर्म इंद्रिय देवताची पूजा ठरत नाही. स्वपूजा पूजिता देवता गणा समजता, योगक्षम निश्चिता चालविती तुमचा. पाऊस पडण्याची प्रक्रिया. स्वधर्मे पूजिता देवता गणा समजता, योगक्षम निश्चिता चालविती तुमचा. तुम्ही तुमचं कर्म इमानदारीने ईश्वराप्रभू बुद्धीने केलं तर ती भगवंताची पांडुरंगाची ती पूजा आहे, पण त्यासोबत ती इंद्रदेवतेची पूजाही ठरते. देवता गणा समजता, इंद्राची पूजा ठरते. या पूजेने इंद्र संतुष्ट होतो आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला भरभरून पाऊस देतो. म्हणून धनवारा बोलले की मी सूर्याचे निवेशे तपे ते शोषे, पाठी इंद्र होऊन निवरसे मग पुढती भरे. पण आमच्या कर्मामध्ये लबाडी आली, फसवी आली, करप्शन आलंय, खोटेपणा आलाय, म्हणून ती इंद्रदेवतेची पूजा ठरत नाही. इंद्र आमच्यावर रुष्ट होतोय आणि दरवर्षी दुष्काळ पडतोय. तुम्ही म्हणाल हा स्वर्ग आणि इंद्र भूलताप आहेत, बोलेल मी पुढे, या भूलताप आहेत. नाही, ज्ञानोबा आहे पाऊस पडण्याची शास्त्रीय प्रक्रिया सांगतात की मी सूर्याचे निवेश आहे, तपे ते शोषे, सूर्याच्या प्रखर मी समुद्राचं पाणी शोषून घेतो, वाफ बनते, ढग जातात, थंडावा लागली पाऊस पडतो. हे शास्त्रीय कारण ज्ञानोबा 700 वर्षापूर्वी लिहितात, ते आज खरं निघतंय. ज्ञानोबाची शास्त्रीय कारण तुम्हाला पडतात आणि ज्ञानोबा तेच म्हणतात की स्वर्गातला इंद्र त्याच्या रूपाने मी पाऊस पडतो. मग हे आध्यात्मिक कारण का पटत नाही? पहिलं शास्त्रीय कारण पटले, पाऊस पडण्याची प्रक्रिया, मग इंद्र पाडतो हे का पटू नये? ते पटूनच घ्यायला पाहिजे. दोन्ही वाक्य ज्ञानोबा राहायचे. आणि म्हणून आम्ही आमची कर्म इमानदारी करत नाहीत, भगवंताची पूजा म्हणून करत नाहीत, पण इंद्र रुष्ट होतोय आणि आम्हाला पाऊस देत नाही आणि दुष्काळाचे चटके भोगावे लागतात. म्हणून जोपर्यंत आमच्या जीवनात इमानदारी येत नाही, निष्ठा येत नाही कर्मामध्ये, स्वतःहून काम करत नाहीत, ते काम भगवंताची पूजा म्हणून करत नाहीत, तोपर्यंत ती पांडुरंगाची तर नाहीच पण इंद्राची पूजा ठरत नाही. इंद्र रुष्ट होतो आणि दुष्काळ पडत राहतो. म्हणून पाण्यासाठी वनवन भटण्याची पाळी आमच्यावर आलेली आहे. म्हणून प्रत्येकानं परमार्थात यावं, भगवंताचं नाम मुखात धारण करावं. मुखात भगवंताचं नाम धारण केलं की नामाजवळ सद्गुण वास करतात, नामाजवळ दया येते, दयेजवळ नीती, माणुसकी, इमानदारी येते, या सर्व गोष्टी येतात. आणि ज्यावेळेस तुमच्या जीवनात नीतिमूल्य येतात नामाच्या बळावर, त्यावेळेस तुम्ही सदाचरण करता, कर्म इमानदारीने करता, देवाची पूजा म्हणून करता, ती इंद्राची पूजा ठरते. इंद्र संतुष्ट होतो आणि भरपूर पर्जन्य देतो. आणि म्हणून त्यांना बरं बोलतात तया पर्जन्या यज्ञी जन्म, यज्ञा ते प्रगटी कर्म, कर्माची आधी ब्रह्मवेद रूप. यज्ञ म्हणजे होमात तूप टाकणे, जाळ लावणे ते नाही. आपल्या वाटेला आलेलं कर्म ईश्वराची पूजा म्हणून करणं, हाच यज्ञ आहे ज्ञानेश्वरीतला.
अगा स्वधर्म हा बापा नित्य यज्ञ झाला. ज्ञानोबांनी पाऊस पडण्याची प्रक्रिया जी सांगितली आज तशीच्या तशी खरी निघली. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी ज्ञानावर मात केली आहे. थोडं पुढे चला. सूर्यमालेचा शोध 100 वर्षातला आहे. सूर्य, पृथ्वी, सूर्य, पृथ्वी हा भूलोक, खाली पाताळ, भूलोक, भूवरलोक, त्याच्यावर सूर्य, सूर्याच्या वर तुमचा बुध, शुक्र, मंगळ, गुरु, शनी, नेपच्यून, युरेनस, प्लुटो, त्याच्यानंतर स्वर्गलोक, त्याच्यावर ध्रुव तारा, त्याच्यावर महिरलोक, जनोलोक, तपोलोक, ब्रह्मलोक, कैलास आणि वैकुंठ, एवढे ग्रह या अंतराळात उपस्थित आहेत. आणि हे ग्रह पृथ्वीपासून किती किलोमीटर अंतरावर आहेत हे नाथांनी 24व्या अध्यायात भागवतात सविस्तर लिहिलं आहे. तुम्ही भागवत वाचा. मी जेवढी नावं घेतली हे सगळी ग्रह पृथ्वीपासून किती किलोमीटर अंतरावर आहेत. नाथांनी योजन शब्द वापरलाय. 15 किलोमीटरचा एक योजन असतो. किती किलोमीटर अंतरावर हे ग्रह आहेत सगळं वर्णन केलंय. आणि आज ही ग्रह शास्त्रज्ञाला तशीच्या तशी त्याच अंतरावर सापडतात. कोण मोठे विज्ञान का नाथराय कोणाला म्हणावं. आज 100 वर्षात ते ग्रह सापडतात. नाथांनी 500 वर्षापूर्वी लिहिलेत आणि तसेच्या तशा अंतरावर सापडतात. इथून स्वर्ग 13 कोटी अंतरावर आहे. किती कोटी? 13 कोटी स्वर्ग. इथून सूर्य 10 कोटी अंतरावर आहे. 10 कोटी अंतरावर सूर्य, 13 कोटी अंतरावर स्वर्ग. इथून ब्रह्मलोक, ज्याला सत्यलोक म्हणतो, जिथे ब्रह्मदेव नांदतो, तो 120 कोटी अंतरावर आहे. नाथ लिहितात 120 कोटी अंतरावर ब्रह्मदेव. आणि त्या 120 कोटीच्या पुढे कैलास 125 कोटीवर, आणि अजून पुढे थोडं दूर 130 कोटीवर वैकुंठ आहे. आज मला सांगा, आमच्या मानवी बुद्धीला एक सूर्यमाला सापडली थोडी अलीकडची, पण 13 कोटी किलोमीटर एवढ्या अंतर असलेला स्वर्ग आमच्या दुर्बिणीला दिसत नाही. दिसत नाही म्हणतो स्वर्ग नाहीच का? आमची दुर्बीण दुबळी पडली, आम्ही पाहू शकत नाही. हे आमचं अपंगत्व आहे. म्हणून नाथानं जे लिहिलंय ते सर्व खोटंच आहे असं नाहीये. हे शोध जे विधायक लागलेत, हे जे शोध लागलेत, हे सगळे शोध नाथानं लिहून ठेवलेत. आणि आज विज्ञानानं शोधले तर तसेच्या तसे शोधतायत. या अंतराळामध्ये एकूण 12 सूर्य आहेत आणि 16 चंद्र आहेत. किती सूर्य आहेत? 12. कशावरून बोललो मी? तुम्ही रोज नाथाचा हरिपाठ वाचता. मी डॉक्टर आहे, मी तुम्हाला सांगावं हे बरं नाही, तुम्ही मला सांगावं. अंतराळात किती सूर्य आहेत? 12. आणि चंद्र किती आहेत? 16. लवकर लावा जनरेटर. काय लिहिलं नाथांनी? 12 16 जणी हरिसी नेनिती म्हणून फिरिती रात्रंदिनी. हे मी तुम्हाला सांगावं का? तुम्ही मला सांगावं. 12 16 जणी हरिसी नेनिती म्हणून फिरिती रात्रंदिनी. या अंतराळात 12 सूर्य आहेत आणि 16 चंद्र आहेत. हे पांडुरंगाला ओळखत नाहीत म्हणून येण्यासारखे भटकत आहेत, फिरतायत म्हणले. जोपर्यंत पांडुरंगाचा शोध लागत नाही ते असेच राहणार म्हणले फिरत. सावध व्हा. अध्यात्माला शरण आहे, परमार्थात या. पुढे चला. या पृथ्वीवर 3/4 पाणी आहे आणि 1/4 जमीन आहे. याचा शोध या गेल्या 100 वर्षात लागला. हा शोध ज्ञानोबा 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीत लिहितात. मला सांगा, तुम्ही शेतकरी एक वाफा तयार केला, मेथीची भाजी टाकायची. मी शेतकरीचे वाफे मला माहिती आहेत. एक वाफा तयार केला, त्यात मेथी लावायची. मेथीला चौरस वाफा असतो. त्या वाफ्यामध्ये 3/4 12ने पाणी सोडले आणि 4ने ढेकूळ किंवा माती ठेवली कोरडी. तो वाफा राहील का विरघळून जाईल? एक वाफा 10 वाजायचा, त्यात 12ने पाणी सोडले आणि 4ने माती ठेवली, तर ती माती राहील का त्या पाण्याने विरघळून जाईल? अहो विरघळच किती. 12ने पाणी म्हणलं त्या ढेकळात शिरणार, कसा गाळवणारच. मग या पृथ्वीवर 12ने पाणी आहे आणि 4ने जमीन आहे, तर ही पृथ्वी विरघळत का नाही? इथपर्यंत पाणी येऊन विरघळावं ना खाली, याचा चिखल व्हावा. का विरघळत नाही? ज्ञानोबा बोलतायत, मी रिगलो असे भोतळी. देव बोलतायत 15व्या अध्यायात, मी रिगलो असे भोतळी
म्हणून समुद्र महाजळी हे पासूची ढेपुळी विरेची ना. पासू म्हणजे पृथ्वी, माती, ढेपुळी म्हणजे ढेकळ. हा मातीचा एक चतुर्थांश ढेकूळ का विरघळत नाही? म्हणजे बाराने पाणी चारणे जमिनी ही विरघळत का नाही? मी रिगलो असे भूतळी म्हणून समुद्र महाजळी हे पासूची ढेपुळी विरेची ना. मी माझे जमिनीत पाय गाडून बसलोय. भगवान कृष्ण बोलताय मी जमिनीत पाय गाडून बसलोय म्हणून त्या पाण्याची टप्पर नाही माझ्या पायाकडे यायला आणि जमिनीवर गाडायला. हा क्रांतिकारी शोध नाही तर काय ज्ञानेश्वरीतला? बाराने पाणी चारणे जमिने हे ज्ञानोबा 700 वर्षापूर्वी लिहित आहेत. आणि आज तसा शोध लागतोय की पृथ्वीवर बाराने पाणी चारणे जमिने. हा विधायक शोध आहे, क्रांतिकारी शोध आहे. सावध व्हा, परमार्थाला शरण आहे. थोडं पुढे चला. चंद्रावर अमृताचे तळे आहेत. गगनी मी पंडू सुता चंद्राचे निमिसे अमृता भरला झालो चालता सरोवर. बरोबर. गगनी मी पंडू सुता चंद्राचे निमिसे अमृता. आपण पहाटेच्या वेळी 4 वाजता जर फिरायला गेलो तर आणि चंद्र आकाशात असेल तर दैवार पडतं. या दैवारात दरबारा सांगतात की चंद्रावर अमृताचे तळे आहेत आणि या अमृताच्या तळ्यातून त्या चंद्रकिरणासोबत अमृत खाली येतं त्या दैवारासोबत की जे अमृत चकोर पक्षी टिपतो आणि पिकाचंही भरण पोषण करतो. आणि पहाटेच्या वेळी 4 वाजता जी माणसं ब्रह्ममुहूर्तात फिरायला निघतात त्यांना या चंद्राच्या किरणातील अमृतामुळे आरोग्य लाभतं. म्हणून फिरायला जायचं तर सकाळी 7ला जाऊ नका. फिरायला जायचं तर पहाटे 4 आणि 5च्या मध्ये जा. हे ब्रह्ममुहूर्त आहे. त्यावेळेस चंद्राच्या किरणातून अमृत येतं आणि ते आपल्या श्वासातून जर आपल्या शरीरात गेलं, आपल्या अंगाला स्पर्श झाला तर तुम्ही कधीच बिमार पडत नाही, आरोग्य लाभतं. गगनी मी पुंडू सुद्धा चंद्राचे निमिसे अमृता भरला झालो चालता सरोवर. चंद्रावर अमृताचे तळे आहेत. पुढे पुढे चला. जे हे संसार चित्र उमटे तो मनोरूपी पटू फाटे जैसे सरोवर आटे मग प्रतिमान आहे. आपला संसार हा मनरूपी पडद्यावर उमटतो. पण मनरूपी पडदा फाटला अर्थात त्याचं उन्मन झालं की संसार रूपी चित्र या मनावर उमटत नाही. माणसाला वैराग्य येत आणि देव भेटतो. जे हे संसार चित्र उमटे तो मनोरूपी पटू फाटे जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही. अर्थात चित्र उमटण्यासाठी पडदा असावा लागतो. हा क्रांतिकारी शोध ज्ञानोबा 700 वर्षापूर्वी लिहित आहेत. आणि आज सिनेमा पाहायचा असेल तर त्या कॅमेऱ्यातलं चित्र उमटण्यासाठी टाकीज मध्ये पडदा असावा लागतो. त्या आधारावर हा शोध लागलाय. जवळजवळ आपल्या वेदातले, ज्ञानेश्वरीतले आणि गीतेतले, इंग्रजाच्या काळात इंग्रजांनी आपले वेद पळवले आणि या वेदामध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये, गीतेमध्ये या सगळ्या गोष्टी वर्णन केलेल्या आहेत. आणि याच्या आधाराने आपल्या पंडिताच्या मदतीनं इंग्रजानं हे जास्तीत जास्त मॅक्झिमम शोध लावलेत. आपल्याला लावता आले पण याचा आधार घेऊन त्यांनी लागलेत. म्हणून विज्ञान जे बोलतंय ते आपल्या वेदात आणि ज्ञानेश्वरीत कैक वर्षापूर्वी आपल्या महाराज साधू संतांना लिहून ठेवलेले. हे असो स्वातीचे उदक शुक्ती मोती व्याळे विक तैसा सज्ञानासे मी सुख दुःख ते अज्ञानाचे. स्वाती नक्षत्रात पडलेला पाऊस जर सापाच्या तोंडात पडला तर विष होतं आणि ते शिंपल्यात पडला तर त्याचा मोती होतो. हे असो स्वातीचे उदक शुक्ती मोती व्याळे विक तैसा सज्ञानासे मी सुख दुःख अज्ञानासे. हे सगळे नाना प्रकारचे शोध जे आज आम्हाला 100 वर्षात कळाले ते 700 वर्षापूर्वी ज्ञानोबाने ज्ञानेश्वरीत लिहून ठेवले. म्हणून विज्ञानाचा व्रथा अहंकार वाहणाऱ्या तथाकथित पुरोगामी अज्ञान लोकांनी जे देवाचं अस्तित्वच नाकारतात त्यांनी जागं व्हावं. आणि विज्ञान हे ज्ञानेश्वरीचंच अंग आहे हे लक्षात घ्यावं. परमार्थाला शरण यावं. भगवत भक्तीत रत व्हावं. सत्कर्मे करावीत. पुन्हा पुन्हा मनुष्य जन्माला यावं. ज्ञानेश्वरीच वाचावी आणि ज्ञानेश्वरीच जगावी. तुमचं कल्याण होईल. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतात आज की बाबानो, संसार करत असताना संसाराचं ओझं वाहून वाहून तुम्ही दमाल, थकाल, तुम्हाला शीन येईल. हा शीन घालवायचा असेल, हा थकवा घालायचा असेल संसाराच्या ओझ्याचा, तर तुम्ही ज्ञानेश्वरीच्या मांडवाखाली येऊन बसा. तुम्हाला तिथेच पूर्ण विश्रांती लावेल. ज्ञानोबाने रूपक केले 18व्या अध्यायात की गीतेतील श्लोक आणि ज्ञानेश्वरीतील उभ्या या द्राक्षाच्या वेली आहेत. आणि जसा द्राक्षाची खरी वेल मांडवावर गेल्यावर त्या मांडवाच्या खाली अतिशय गार सावली पडते.
तशी ज्ञानेश्वरीच्या ओव्या आणि गीतेतले श्लोक ह्या द्राक्षरूपी वेली आहेत. आणि यांनी मांडव तयार केला या श्लोकाने आणि ओव्याने, आणि खाली गार सावली तयार केली. संसार करत असताना कधी दमलात, शिनलात, भागलात तर विश्रांती घेण्यासाठी ज्ञानेश्वरीच्या द्राक्षरूपी वेलीच्या मांडवाखाली येऊन बसा. तिथंच तुम्हाला पूर्णपणे विश्रांती मिळेल, इतरत्र कुठेही नाही. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतायत का श्लोकाक्षर द्राक्षलता, मांडव झाली आहे गीता, संसार पथ श्रांता विसवावया. विज्ञानानं शरीराची सोय केली पण सुख धोक्यात आणलं. विज्ञानाच्या सोयीत सुख हरपलं, फक्त शरीराची सोय मागे राहिली. आणि शरीराची सोय म्हणजे सुख नव्हे, तर मनाची सोय म्हणजे सुख. आणि मनाची सोय म्हणजे मनाला हरिनामाचा खुराक देऊन, बहिर्मुख धावणाऱ्या मनाला अंतर्मुख करून, हृदयस्थ रामप्रभूची आणि मनाची भेट घालून मनाला स्थिरता लाभणं, याला म्हणतात मनाची सोय. मन अतिशय चंचल आहे, 10 इंद्रियाचा स्वामी आहे. हे सदैव बहिर्मुख धावत आहे, हे भल्या भल्याना गुंगाला देत आहे, गुलकांडा देत आहे. पण या मनाला जर स्थिर करायचं असेल तर याला एकच औषध आहे, आणि ते आहे भगवंताचं नाम किंवा भगवंताचे चरण. आता कोठे धावे मन तुझे चरण देखील या. सकळ इंद्रिया मन हे प्रधान, तेही धरी ध्यान विठोबाचे. मन कशानं स्थिर होत नाही. त्याला जर स्थिर करायचं असेल त्याला एकच औषध आहे, आणि ते आहे भगवंताचं नाम. म्हणून मनाची स्थिरता हेच सुख आणि मनाची अस्थिरता हेच दुःख. ज्ञानोबा सुखाची व्याख्या करतायत. किंबहुना सोय जीव आत्मयाची आहे, ते तसे होय तया नाव सुख. ऐसी हे अवस्था न जोडिता पारता, जिजे ते सर्वता दुःख झाले. बहिर्मुख धावणारं मन हरिनामानं अंतर्मुख करायचं. फक्त हरिनामानच अंतर्मुख होतं. हरिनामानं अंतर्मुख करायचं. अंतर्मुख झालं की ते हृदयस्थ रामप्रभूला जाऊन भेटतं, आणि त्याला तिथे आपल्या मूळ स्वभावाची ओळख पडते. अरे हा राम तर मी आहे, ते ओळखतं की हृदयात गेल्यावर हा हृदय माझी मी रामू, हा हृदयातला राम तर मी आहे. त्याला ओळख पडते आपल्या मूळ स्वरूपाची, आणि रामप्रभूची एक रूप होतं. आणि क्षणभर त्याला आपल्या मूळ स्वरूपाची आठव झाली की तिथे ते एकरूप होतं, त्याला स्थिरता लाभते. आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असते. मनाची स्थिरता हे सुख, मनाची अस्थिरता हेच दुःख. म्हणून तुकोबा बोलले की शांती परते नाही सुख येर अवघेच दुःख. मनाची स्थिरता हीच शांती. जे तर शांतीचा जिव्हाळा नाही ते तर सुख विसरवणी न गे पायी. जैसा पापीयांच्या ठाई मोक्ष न बसे. पापी माणसाजवळ जसा मोक्ष येत नाही तसं अशांत माणसाजवळ सुख येत नाही. सुख येतं ते फक्त शांत माणसाजवळ. नवे नवे शांती हेच सुख आहे, मनाची स्थिरता हेच सुख आहे. आणि मनाची शांती आणि मनाची स्थिरता केवळ आणि केवळ हरिनामानच लाभते, इतर कशाला नाही. आणि म्हणून मनाला स्थिर करायचं असेल तर तुम्हाला पांडुरंगाचे चरण दाखवावे लागतील किंवा पांडुरंगाचं नाव घ्यावं लागेल. त्याशिवाय मन स्थिर होणार नाही, मन शांत होणार नाही. आणि म्हणून परमार्थात या, भगवंताला शरण या. ज्ञानेश्वरीचा मिथ्या अभिमान टाका, परमार्थात या. ज्ञानेश्वरीच्या डिंग्या मारू नका. ज्ञानेश्वरी हे विज्ञानाच्या डिंग्या मारू नका. विज्ञान हेच ज्ञानेश्वरीचं अंग आहे. आम्हाला मनुष्य पहा कसा विषय भोगत संतानं अविनाशी विठ्ठलात सुख शोधलं. भंडारा डोंगरावर फाटक्या धोत्रात उड्या मारणारे तुकोबा आहे. फाटक्या धोत्रात नामदेवराव तुकोबा यांच्या धोत्राच्या गाठी मोजल्या तर गाठी मोजता यायच्या नाही, एवढे फाटके धोत्र. भंडाऱ्यावर फाटक्या धोत्रात उड्या मारणारे तुकोबा आहे. आपल्या सुखाचं कारण सांगतायत. आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. काय बोलतात म्हणा? आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. आमच्या सुखाचं कारण दुसरं तिसरं काही नाही रे बाबा, फक्त विठ्ठल नाम. नाम हेच सुख आहे, कारण नामानच मनाची अंतर्मुक्ता आणि मन आणि आत्मा यांची भेट, आणि मला स्थिरता. आणि मनाची स्थिरता, मनाची शांती हेच सुख, मनाची अस्थिरता हेच दुःख. म्हणून या मनाला शांत करण्यासाठी, स्थिर करण्यासाठी भगवंताचं नाम जप करावं लागतं. आम्ही विषयात सुख शोधतो. आम्हाला पलंगावर साधी गादी चालत नाही, स्पंजची गादी लागते, स्प्रिंगची गादी लागते. पण हाय रे दुर्दैवा, 8 दिवसात पाठ दुखायला लागते.
आमच्यासारखे डॉक्टर सांगतात जमिनीवर झोपा, गादी सोडा, जमिनीवर झोपा. आम्ही खाली घोंगडीवर आणि कुत्रा आमच्या गादीवर. कोण सुखी, मालक का पुत्र? बघा तुम्ही, साधी गादी चालत नाही, स्प्रिंगची गादी लागते. पण 8 दिवसात पाठ दुखली, डॉक्टर म्हणता खाली झोप. कुत्र वरण आम्ही खाली. कुत्र सुखी का आम्ही सुखी? म्हणून जिथं नाहीये तिथं आम्ही सुख शोधतो. विषयात सुख नाहीये. सुख सार भगवंताचं नाम हे सार, भगवंताचं नाम हेच सुखरूप आहे. जर त्याला तुम्ही आपल्या कंठात धारण केलं, नाम हेच सुखरूप आहे. नामालाच अंतर्मुक्त मनाची स्थिरता आहे. त्याला आपल्या कंठात धारण केलं तरच अंतर्मुक्त मनाची स्थिरता लाभेल. आणि मनाची स्थिरता हेच सुख आहे, अस्थिरता हेच दुःख आहे. म्हणून सुख शोधायचं तर सुखाची व्याख्या सांगताना धर्मराय बोलले की बाहेर विषय शोधू नका. सुख कुठं आहे? बाह्याची भाष नेनेजेची निश्चेष अंतरी सुख एक हाती. 6व्या अध्यायात माऊली बोलतात अंतरी सुख एक हाती. सुख हृदयात आहे. हृदयात सुखरूप हृदयात सुखरूप परमात्मा उभा आहे. मनाला हरिनामान अंतर्मुख करायचं, त्या सुखरूप परमात्म्याची मनाची भेट घालून द्यायची. मन आत्म्याला जाऊन भेटलं हृदयात उभ्या असलेल्या की त्याला स्थिरता लाभते. स्थिरता हेच सुख आहे. विषयात सुख शोधू नका, सुख आत शोधा. सुख आत आहे हृदयात. मनाला स्थिर करून नामस्मरण तिथपर्यंत पोहोचा, ते स्थिर होईल. स्थिरता हेच सुख आहे. म्हणून विषयी सुख आहे हे बोलण्याची सारिके नव्हे, तरी विद्युत स्फुरण कानप आहे जगा माझे. जिथं नाही तिथं शोधू नका. विषयात सुख नाही, विषयात सुख आहे हे बोलण्यासारखंच नाही म्हणले. अंतरी सुख एक हाती. म्हणून नाना प्रकारचे विषय भोगताना तुम्ही विषय भोगतात. परदेश दौऱ्यावर गेले, 5 लाख रुपये खर्च केले, परदेश दौऱ्याला गेले, इंग्लंडला गेले, ऑस्ट्रेलियाला गेले, पण काही चूक झाली, मन बेचैन आहे, त्या दौऱ्यात मन लागत नाही. सिनेमा हॉलमध्ये बसले, काही चूक झाली, मन बेचैन आहे, सिनेमा पाहावासा वाटत नाही. समोर गुलाबजामुनचं ताट आहे, बासुंदीचं ताट आहे, बुंदीचं ताट आहे, पण काही चूक झाली, मन बेचैन आहे, अस्थिर आहे, ते गुलाबजामुनचं ताट गोड लागत नाही. भोग घेण्यासाठी सुद्धा मनाची साथ लागते, मनाची स्थिरता लागते, तेव्हा ते भोग गोड लागतात. अन्यथा भोगही गोड लागत नाहीत. नाना प्रकारचे भोग समोर आहे, पण मन स्थिर नाहीये, ते भोग आवडत नाहीत. भोग घेण्यासाठी मन स्थिर लागतं आणि या मनाच्या स्थिरतेसाठी परमार्थ. याला हरिनामाचा खोराक दिला तरच स्थिर होईल, अन्यथा नाही. हरिनाम हेच साधन आहे मनाला स्थिर करण्यासाठी. आणि याची स्थिरता हेच सुख आहे, याची शांती हेच सुख आहे. शांती पडते नाही सुख इरावगेच दुःख. आणि म्हणून तुम्हाला पैशानं झोप, पैशानं बिछाना विकत घेता येईल, भारी गादी विकत घेता येईल, पण झोप विकत घेता येणार नाही. अतिशय सुंदर पलंग आहे, अतिशय भारीची गादी आहे, 25,000ची गादी आणि पलंग आहे, पण मन बेचैन आहे, काही चूक झाली, मन बेचैन आहे. भारीच्या गादीवर, भारीच्या पलंगावर झोप येणार नाही, माणूस उलटा पालता होईल. पण मन स्थिर आहे, मन शांत आहे, खडकात दगडात झोप येईल. गादीची गरज नाही, जमिनीवर झोप येईल. मनाच्या शांतीतून तुम्हाला झोप लागेल. मन बेचैन आहे, भारीचा पलंग, भारीची गादी, झोप येणार नाही, बेचैन असाल. म्हणून विषय भोगण्यासाठी सुद्धा मनाची स्थिरता आवश्यक आहे. आणि या मनाला स्थिरता तेव्हाच लाभते की जेव्हा जेव्हा तुम्ही त्याला विठ्ठलाचे चरण दाखवाल, विठ्ठलाचं नाम दाखवाल. आणि म्हणून जीवन, विषय तर भोगतायत भोगा, पण विषय भोगत असताना, विषय टाकण्यासाठीच परमार्थ, पण भोगतायत भोगा. हे विषय भोगण्यासाठी सुद्धा मनाची साथ हवी आहे, मनाची स्थिरता हवी, तेव्हाच विषय गोड लागतात, नाही तर ते विषय कडू वाटतात. विषय भोगालाही मनाची स्थिरता हवी आहे. आणि मग तुम्ही विज्ञान युगात जगणारे विषय भोगतात. आधीच विषयाचे पाईक, नरबरा बोलले आधीच विषयाचे पाईक, आणि भोगा लागी तर अंक. ठीक आहे म्हणले, तुम्ही भोगासाठी पाईक आहात, सेवक आहात, भोगाचे विषयातच रममान आहात, चिखल खात्या बेडकासारखा. पण तो विषयाचा चिखल भोगण्यासाठी सुद्धा मनाची स्थिरता हवी आहे. तेवढ्यासाठी तरी विठ्ठलाचं नाव घ्या, नाही तर ते मन स्थिर नसेल तर भोगही गोड लागत नाही. मग भोग चांगले लुटता यावेत एवढ्यासाठी तरी देवाला शरण ये. हे विज्ञान युगात जगणाऱ्या लोकांना मी सांगू इच्छितो. अन्यथा ते भोगही गोड लागत नाही. इथे सूर्य उगवतो तो मावळण्यासाठी. आले संपत माझे, गडी बघू नका. इथे सूर्य उगवतो ते मावळण्यासाठी. इथल्या चंद्राला क्षयरोग झालाय, जे तिचा चंद्र क्षयरोगी येत उदयाची होय असता लागे. दुःख लेवनी सुखाची अंगी सडित जगाते. बरोबर आहे. इथला सूर्य उगवतो ते मावळण्यासाठी, इथल्या चंद्राला क्षयरोग झालाय, दुःखानं सुखाचा पोशाख केलाय नकली आणि जगाला सळवतंय. दुःख लेवनी सुखाची अंगी सडित जगाते. क्षणाक्षणाला देह नाहीसा होतोय.
नरवाला बोले येथे अनित्यतेची थोडी करत या ब्रह्म याच्या आयुष्यवरी कैसे नाही होणे अवधारी निपटून या. मृत्यू लोकातील अनित्यतेचं वर्णन करत बसलं तर ब्रह्मदेवाचं आयुष्य कमी पडेल. येथील या अनित्यतेची थोडी करत या ब्रह्मयाच्या आयुष्यवरी, येथील प्रत्येक गोष्ट निपटून नाहीशी होणार आहे. या अनित्यतेची थोडी सांगत बसलं तर ब्रह्मदेवाचं आयुष्य कमी पडेल. आणि मग अमरपट्टा घेऊन आल्याच्या थाटात तुम्ही कशाच्या जेवर जगता. काळ नळाच्या तोंडी लावली लोण्याची उंडी, माशी पाक पाखडीत वेसरे. प्रखर उष्णतेत लोण्याचा गोळा टाकला, किती वेळ लागेल वितळायला. अहो टाकूस तर वितळतो. तसे मासी पाक पाखडीत वेसरे, माशीला पंख फडफडायला वेळ कमी लागतो. इतक्या क्षणात तुम्ही होत्याच्या नाही होता, दे नाहीसा होतो मरण येतं. मृत्यूचं सदैव स्मरण ठेवा. दुष्कृत्य गळून पडतील, सत्कर्म जीवनातील हरिनामाची गुढी लागेल आणि भगवत प्राप्तीची ओढ लागेल आणि कधी ना कधी भगवंत भेटेलच. आपला जन्म कसा होतो याच्यावर जर बारकाईने चिंतन केलं तर देवाचं अस्तित्व पटवून द्यायला एवढी गोष्टी पुरेशी आहे. आमच्या जन्माच्या आधी आम्ही कुठं होतो आणि मेल्यावर कुठं असू, एवढा निवांत विचार करा. आता तुम्ही माझ्या पुढे बसले साहेब, तुमचं वय असेल 40 वर्ष. किती आहे मग मी ज्योतिषी आहे का नाही? हा आता 100 रुपये दक्षिणा मिळेल का नाही मला? संपलं की 100 रुपये द्यायचा. ज्योतिष बरोबर आलं का नाही? हा बघा मी महाराज बिन ज्योतिष बिन विनोदाचा भाग सोडा. गृहीत धरा तुमचं 42 वर्ष वय. तुम्हाला मी प्रश्न केला 42 वर्षापूर्वी तुम्ही कुठं होते? वेर कहा थे आप? 42 वर्षापूर्वी कुठं होते? आणि अजून 58 वर्षानं कुठं असेल? 58 वर्ष 100 वर्ष ते पांडुरंगाने दिलं तर 100 वर्ष 58 वर्षानं कुठं असेल? आपला जन्म आई वडिलाच्या एका बिंदूतून तयार होतो. कोण येतं त्या आईच्या उदरात घडवायला? एवढा टिपटॉप ध्येय येतो. त्यात नाना प्रकारचे बरे वाईट गुण भरले जातात. लहानाचा मोठा होतो मनुष्य, क्रीडा करतो, बऱ्या वाईट मरून जातो. आई वडिलाच्या मिलनातून एका बिंदूपासून आपला जन्म होतो. 40 वर्षापूर्वी आम्ही कुठे होतो सांगता येत नाही. 60 वर्षानंतर कुठे असू हे सांगता येत नाही. एवढं जरी कळालं तर देवाचं अस्तित्व आहे हे समजून घेण्यासाठी पुरेसं आहे. म्हणून ज्ञानेश्वरीला शरण आहे. एक शेवटच्या 5 मिनिटात सांगतो, एक महत्वाची गोष्ट आहे, थांबतो. जगातील प्रत्येक शोध हा शास्त्रज्ञाने लावलाय. शास्त्रज्ञ बुद्धिवान असतो. शास्त्रज्ञ बुद्धिवान असतो. बुद्धिवान असल्याशिवाय शोध लागेल का? येड्या गवळ्याला शोध लावता येतात का? हा मोबाईल आहे. तुमच्यापैकी उठा बरं कोणतरी मला मी मोबाईल शोधून आणतो किंवा मी शोधलाय. शास्त्रज्ञ बुद्धिवान असतो आणि बुद्धिवान माणूसच शोध लावतो. पण बुद्धी कुणामध्ये असते? बरोबर आहे. बुद्धीची जागा दाखवतात ज्ञानेश्वरीमध्ये की बुद्धीचं अस्तित्व कुठे आहे माणसाच्या शरीरात. माऊली बोलतायत बुद्धी हे तेज तत्वाची आधी, जे सत्वगुणाची वृद्धी, आत्मया जीवाची संधी वसवित असे. 13व्या अध्यायात बुद्धीची जागा दाखवली. बुद्धी कुठं असते? मला तुमचं चित्त इकडे खेचायचे की जे बुद्धीबद्दल बोलतायत माऊली की जे तेज तत्वाची आधी, बुद्धी हे तेज तत्वाची आधी, जे आत्मया जीवाची संधी. काय लक्षात की बुद्धीचा विकास हा सत्वगुणातून होतो. बुद्धी हे तेज तत्वाची आधी, जे सत्वगुणाची वृद्धी. इथं मला तुम्हाला म्हणायचे जे सत्वगुणाची वृद्धी, बुद्धीचा विकास सत्वगुणातून होतो आणि सत्वगुणाचा विकास हरिनामानं होतो. ज्याच्या मुखात हरिनाम तो सात्विक, ज्याच्या मुखात हरिनाम नाहीये तो नास्तिक, तो रजगुणी तमगुणी असतो. आणि ज्याच्या मुखात नाम तो सत्वगुणी असतो. अर्थात भगवंताच्या नामानं सत्वगुण जीवनात येतो, रजतमगुण पडून जातात आणि सत्वगुणानं बुद्धीचा विकास होतो. बुद्धीचा विकास सत्वगुणातून, सत्वगुणाचा विकास हरिनामानं, पर्यायानं बुद्धीचा विकास हरिनामानं. पुन्हा एकदा सांगू, बुद्धीचा विकास सत्वगुणानं, सत्वगुणाचा विकास हरिनामानं.
काय अर्थ निघाला? हरिनामानच बुद्धीचा विकास. ज्याच्या मुखात नाम तो बुद्धिवान असतो, तो सात्विक असतो. शास्त्रज्ञ बुद्धिवान असतो, शास्त्रज्ञ बुद्धिवान असतो आणि सात्विक हा बुद्धिवान असतो. पर्यायाने शास्त्रज्ञ कोण झाला? सात्विक झाला. मला इथं आणायचं तुम्हाला, शास्त्रज्ञ हा सात्विक असतो, भगवत भक्त असतो. आणि म्हणून न्यूटन बोलला की मी शोध लावत नाहीये, मी माझ्या रिकाम्या वेळात येशू ख्रिस्ताचं चिंतन करत बसतो. तो सात्विक आहे, भगवत भक्त आहे. न्यूटनने भगवंताच्या आधाराने शोध लावले. नवे नवे भगवंतच माझ्या हातून शोध लावून गेला हा न्यूटन सांगतोय. तो देवाला मानतोय, शोध देवाने लावले. तो सात्विक आहे, भगवत भक्त आहे, नामधारक आहे. ज्यांनी शोध लावले तो देवाला मानतो आणि त्यांनी शोधलेल्या वस्तूचा वापर करणारे आम्ही देवाला मानत नाही. ही आपली आत्मवंचना आहे, हा आमचा गुन्हा आहे. वाक्य पुन्हा सांगतो, ज्या न्यूटननी शोध लावले, अन्यथा कुठल्याही शास्त्रज्ञांनी शोध लावले, ते देवाला मानतात, ते सात्विक होते. ते म्हणतात देवाच्या मदतीने आम्ही शोध लावले. शास्त्रज्ञ म्हणतात देवाच्या मदतीने आम्ही शोध लावले, नवे नवे देवच आमच्या हातून शोध लावून गेला, आम्ही देवाला मानतो. शास्त्रज्ञ देवाला मानतात, पण त्यांनी शोधलेल्या वस्तूचा वापर करणारे आम्ही देवाला मानत नाहीत. हा मोठा गुन्हा आहे. आणि म्हणून जागे व्हा, परमार्थात या. देवानं तुम्हा मला सगळ्यांना सारखी बुद्धी दिली आहे. माणसाच्या मेंदूची जर चिरफाड केली तर मेंदूची रचना सगळ्यांची सारखी आहे. आज मी व्यासपीठावर बोलतोय म्हणून काही विशेष मेंदू मला देवानं दिलाय आणि तुम्हाला कमी दिलाय अशातला भाग नाही. आपल्या मेंदूची चिरफाड केली तर माझ्या आणि तुमच्या मेंदूची रचना टोटली सारखी आहे. तरीही काही लोकांमध्ये बुद्धी तेज असते, चंचल असते आणि काही लोकांमध्ये मंद असते. असं का व्हावं? तुम्ही म्हणता लवकर सांगा बरं, आम्हाला ऐकावं वाटायला. लवकर सांगा. सांगतो. या जगामध्ये सत्व, रज, तम या 3 गुणाचं प्रभुत्व आहे. मनुष्य कुठल्या तरी गुणात बद्ध असतो. या 3 पैकी ते तर 2 गुण खाचती, एक तरी उन्नती आणि तैशाची होती वृत्ती जीवाची. बरोबर आहे. 1 गुण उफाळून येतो, 2 खचतात. रजोगुणी आणि तमोगुणी जी माणसं असतात ती विषयासक्त असतात. त्यांचं मन चंचल असते आणि ते सारखं विषयाच्या मागे धावतं. हे मन इंद्रियाच्या दारात उभा राहून इंद्रियाला आवाज देतं, या दशेंद्रियाला, आणि भोगात खेचून नेतं. मनही त्यांच्यासोबत धावतं आणि या इंद्रियाच्या माध्यमातून विषयाचा आनंद लुटतं आणि संतुष्ट होतं. रजोगुणी आणि तमोगुणी माणसाचं मन अति चंचल असते. हे मन इंद्रियाला विषयात ढकलतंय, मनही त्या विषयाच्या मागे जात आहे आणि हे 2 इंद्रिय आणि मन आपल्यासोबत बुद्धीलाही खेचून नेतात आणि बुद्धीला आपल्या कचाट्यात धरतात. नरबरा बोलले, इंद्रियाच्या संगती पसरू होत असे मती. काय बोललो मी? मन इंद्रियाला विषयात ढकलतं, मनही त्या इंद्रियासोबत विषयाचा आनंद लुटायला जातं, पण जाताना हे इंद्रिय आणि मन आपल्यासोबत बुद्धीला घेऊन जातात. इंद्रियाच्या संगती पसरू होत असे मती. ही पसरते कुठं? इंद्रियाच्या सोबत, मनाच्या सोबत, आणि मनाच्या आणि इंद्रियाच्या कचाट्यात येते आणि या बुद्धीला काजळी येते. तिला सार असार कळत नाही. आणि म्हणून जी माणसं विषय भोगतात, रजोगुणी तमोगुणी माणसं विकारी असतात, विषय भोगात रत असतात. आणि जे विषय भोगतात, विषय म्हणजे केवळ स्त्री पुरुषाच्या लैंगिक भावना नव्हे. डोळ्याचा विषय रूप आहे, कानाचा विषय शब्द आहे, नाकाचा विषय गंध आहे, त्वचेचा विषय स्पर्श आहे. हे विषय रजोगुणी तमोगुणी हे मनुष्य विषय भोगतात. इंद्रिय विषयाच्या दिशेने धावतात, मन त्या विषयाच्या मागे धावतं आणि आपल्यासोबत बुद्धीला घेऊन जातं. आणि विषय भोग म्हणला, विषय म्हणजे काम, काम म्हणजे विषय भोगाची इच्छा, विषय म्हणजेच काम. विषय भोगाची इच्छा झाली रे झाली, अर्थात काम आला की तेथे क्रोध आधीच ठेविला आणि क्रोधू असे ठेविला संमोह झाले. हे चिंतन समजावून घ्या. कामूच येतं उपजला, क्रोधू तेथे आधीच ठेविला आणि क्रोध असे ठेविला संमोह झाले. विषय भोगाची इच्छा आली, विषय भोगाची इच्छा म्हणजेच काम. विषय भोगाची इच्छा आली अर्थात काम मनात आला की तिथं क्रोध आपोआपच ठेवलेला आहे. कारण तुमची एखादी इच्छा आहे आणि ती पूर्ण झाली नाही तर तात्काळ तुमच्या मनात द्वेष निर्माण होतो. द्वेष क्रोधाला जन्म देतो. क्रोधातून सारासार विचार नाहीसा होतो. सारासार विचार नाहीसा झाला की बुद्धी भ्रष्ट होते आणि माणसाच्या हातून दुष्कृत्य घडतात, पाप घडतं.
आणि म्हणून रजतम गुणात बद्ध असलेली माणसं यांचं मन चंचल असते, विषयाच्या दिशेने धावतात इंद्रिय आणि मन, आणि आपल्यासोबत बुद्धीला घेऊन जातात आणि या बुद्धीवर कामकृताची काजळी निर्माण करतात. म्हणून जनाबाई बोलले, ज्ञान हे मूळचे शुद्ध परी इहे असे प्रवृद्ध. या विकारानं ही काजळी आली कामक्रोधाची. विषय बघले की कामक्रोध रागद्वेष आलेच, आणि हे कामक्रोध रागद्वेष बुद्धीवर काजळी, अविवेकाची काजळी आणतात. अविवेकाची काजळी फेडोनी विवेकती पोचळी, ही काजळी येते आणि बुद्धीला सारासार कळत नाही. आणि म्हणून अशा माणसाची बुद्धी मंद असते. ती अभ्यासातही मंद, शोधातही मंद आणि संसारातही मंद आहे, कुठल्याच कामाची नसते. पण माणसाने विषय त्यागले, हरिनाम मुखात धारण केलं की माणसाला भगवंत आवडू लागतो, विषयाचा तिटकारा येतो, विषय आपोआप गळून पडतात आणि मन भगवंताच्या दिशेने धावतं. मन भगवंताच्या दिशेने धावलं, भगवंताची हृदयामध्ये त्याची भेट झाली की तिथं स्थिरावतं. ते बाहेर पडत नाही, आता अंतर्मुखी स्थिरावलं, हृदयात स्थिरावलं. बरोबर बोलतात, तैसी मनाची धाव पारुशेल आणि बुद्धीची सोडवणूक होईल. उभीकडे लक्ष द्या, बुद्धी बांधली आहे कोणी मनाने आणि इंद्रियाने, आपल्यासोबत घेऊन जातात, म्हणून ती विकारी आहे, तिला सारासार कळत नाही. मग हे मन नाम घेऊ लागले, अंतर्मुख झाले, हृदयस्थ परमात्म्याला भेटले, मनाची धाव संपली आता नामामुळं. मग मनाची धाव पारुशेल आणि बुद्धीची सोडवणूक होईल, इतुलेनी थारा मोडेल या पापी यांचा. बरोबर आहे. तुम्ही नामस्मरण करू लागले, सात्विक बनता. सात्विक माणसाचं मन विषयाचा त्याग करतं, ते अंतर्मुख होतं, हृदयात डोहात, मनुष्याच्या हृदयरूपी डोहात बुडतं, तिथं रामप्रभू त्याची भेट होते आणि तिथं कायमचं स्थिर होतं. आणि याची बाहेरची धाव थांबली ना थांबली की बुद्धीला सोडून देतं. हे बाहेर पडत आहे विषय बघा म्हणून बुद्धीला घेऊन जाते, पण आता अंतर्मुख स्थिर झालं तर याच्या कचाट्यातून बुद्धी सुटते. मनाची धाव पारुशेल, बुद्धीची सोडवणूक होईल, ही बुद्धी सुटल्या जाते. आणि मग त्यांना बोलतात की इंद्रियाच्या संगती पसरू होत असे मती, ते स्थिर होईल मागवती आत्मस्वरूपी. ज्या बुद्धीला मन आणि इंद्रिय आपल्यासोबत घेऊन जात होते विषय भोगायला, ती आता बुद्धी मनाच्या आणि इंद्रियाच्या कचाट्यातून सुटली आणि ती आत्मस्वरूपात अंतर्मुखून स्थिर झाली, हृदयस्थ रामप्रभू सोबत हृदयाच्या डोहात. आणि मग ही बुद्धी प्रफुल्ल असते. या बुद्धीला शोध लावावेसे वाटतात, या बुद्धीला भक्ती करावीशी वाटते, या बुद्धीला भगवंत आवडतो. आणि म्हणून सगळ्याचा मेंदू सारखा असूनही काही माणसाची बुद्धी तलक असते, काहीची मंद असते. याचं कारण ते भक्तीत रत नसतात. जो भक्तीत रत आहे तो सात्विक असतो, सत्वगुणातून बुद्धीची वाढ होते, मनाची बहिर्मुख धाव थांबते, अंतर्मुख होतं मन, बुद्धीची सोडवणूक होते, आणि बुद्धीची सोडवणूक झाली झाली की बुद्धीचा विकास होतो. आणि म्हणून शास्त्रज्ञ हे भगवत भक्त असतात, नामधारक असतात, आणि म्हणून त्यांची बुद्धी चंचल असते. आणि भगवंताचा आधार घेऊन शास्त्रज्ञ शोध लावतात. त्यांनी शोधलेल्या वस्तू भगवंताच्या मदतीने शोधल्या म्हणतात, पण तिचा वापर करणारे मात्र भगवंताचं अस्तित्व नाकारतात. म्हणून ज्ञानोबाला इशारा करतायत, लक्षात घ्या, ज्ञानेश्वरीची शास्त्रीयता समजून घ्या. विज्ञान हे ज्ञानेश्वरीचेच अंग आहे. जितका अध्यात्माचा विकास होईल, जितका विज्ञानाचा विकास होईल, तितकी माणसाला अध्यात्माची गरज पडेल. अध्यात्माविना नुसते विज्ञान विध्वंसक ठरतं. आणि हा दहशतवाद आणि भ्रष्टाचार याचंच एक फळ आहे. विज्ञान आणि अध्यात्म यांनी हातात हात घालून चालावं, तेव्हा विज्ञानाची फळं नीट चाकता येते. नुसतं विज्ञान विध्वंसक ठरतं जर त्याला अध्यात्माचा सपोर्ट किंवा आधार दिला नाही तर. अध्यात्माविना विज्ञान हे विध्वंसक ठरतं. आज भ्रष्टाचार आहे, दहशतवाद आहे, याचंच एक फळ आहे. विज्ञानाला ज्ञानेश्वरीची संगती नाही, अध्यात्माची संगती नाही. माणुसकीन विज्ञान हा दोष आहे, त्यागाविना पूजा हा दोष आहे, चारित्र्याविना शिक्षण हा दोष आहे, आणि श्रमाविना संपत्ती हा दोष आहे. संपत्ती आहे पण त्याच्या मुळाशी श्रम नाही, दोष आहे. संपत्ती मिळवा पण श्रमाने मिळवा, श्रमाविना संपत्ती दोष आहे. त्यागाविना पूजा हा दोष आहे. पूजा आहे पण त्याच्या मुळाशी त्याग नाही, दोष आहे. शिक्षण आहे पण मुळाशी चारित्र्य नाही, दोष आहे. विज्ञान आहे पण त्याच्या मुळाशी माणुसकी नाही, दोष आहे. हातात जर चाकू दिला तर तो चाकू सफरचंद कापायला कामी येतो आणि माणसाचं मुंडकं कापायला कामी येतो. काय कापायचं, ज्याच्या हातात चाकू आहे त्यांनी ठरवावं. विज्ञान हातात दिलं माणसासाठी सुविधा निर्माण करण्यासाठी कामी येतं, माणसाला बॉम्ब टाकून उडवण्यासाठी कामी येतं. ते विज्ञान कशासाठी वापरायचं, ज्याच्या हातात विज्ञान आहे त्यांनी ठरवायचं.
आणि म्हणून विज्ञानाच्या मुळाशी माणुसकी असावी, विज्ञानाच्या मुळाशी माणुसकी असावी. माणुसकी विज्ञान हा दोष आहे, हा मुद्दा लक्षात घ्या. आणि आपल्या जीवनात माणुसकी येण्यासाठी आपल्या मुखात हरिनाम असावं लागतं. पण ज्ञानोबा बोले, दया तेत धर्म, धर्म तेत सुखागम, सुखी पुरुषोत्तम असे जैसा. ज्याच्या मुखात हरिनाम फक्त त्याच्याच हृदयात दया, ज्याच्या हृदयात दया फक्त त्याच्याच जीवनात नीती माणुसकी इमानदारी. भयानं ज्याच्या मुखात हरिनाम त्याच्याच जीवनात नीती माणुसकी इमानदारी. आणि म्हणजे बोललो की विज्ञानाच्या मुळाशी माणुसकी असावी. माणुसकी विज्ञान हा दोष आहे. ज्याच्या मुखात हरिनाम फक्त त्याच्याच जीवनात माणुसकी, आणि ज्याच्या जीवनात माणुसकी तो विज्ञानाचा उपयोग चांगला करेल. आणि मुखात हरिनाम नाहीये तर जीवनात माणुसकी नाही, आणि जीवनात माणुसकी नाही तर विज्ञानाचा वापर वाईट होईल. म्हणून विज्ञान युगात जगा, पण त्या विज्ञानाची फळं नीट चाखण्यासाठी तुमच्या जीवनात माणुसकी हवी आहे. आणि त्या विज्ञानाचा वापर वाईट करा, आणि विज्ञानाची फळं नीट चाखता यावीत एवढ्यासाठी तुम्हाला हरिनामाला शरण येणं भागच आहे. हरिनामाला शरण नाही आला तर मुळाशी माणुसकी नसेल विज्ञानाच्या, आणि विज्ञान विध्वंसक ठरेल. आणि म्हणून लहान थोरांना सगळ्यांना परमार्थात यावं लागेल. शाळेमध्ये हरिनामाची शिबिरं घ्यावी लागतील. मुलाच्या एका हातात विज्ञान दिलं तर दुसऱ्या हातात गाथा ज्ञानेश्वरी द्यावी लागेल. अध्यात्म आणि विज्ञान याची संगती घाला, अन्यथा अध्यात्माविना नुसतं विज्ञान विध्वंसक ठरेल आणि आपण विनाशाकडे जाऊ. विज्ञानाचा अभिमान मलाही आहे, पण तो व्रथा नसावा. विज्ञानाने शोध लावले म्हणून विज्ञानच सर्वस्व असं समजू नका. विज्ञान हे ज्ञानेश्वरीचं अध्यात्माचंच अंग आहे. विज्ञानाला अध्यात्माची संगती द्या, विज्ञानाचे फळ नीट चालता येईल, अन्यथा विनाश फार दूर नाही. आणि म्हणून विज्ञानाने शोध लावले म्हणून सर्वस्व विज्ञानच आहे असं समजून भगवंताचं अस्तित्व नाकारू नका. तथाकथित पुरोगामी लोकांनी परमार्थात यावं, भगवंताचं नाम घ्यावं आणि आपल्या जीवनात माणुसकी आणावी. विज्ञानाच्या मुळाशी माणुसकी येईल आणि विज्ञानाची फळं नीट चालता येतील, कारण माणुसकी आणि विज्ञान हा दोष असतो. आणि म्हणून ज्ञानेश्वरीने विज्ञानावर कशी मात केली आजच्या चिंतनातून आपल्याला मी समजावून सांगितले. विज्ञान हे ज्ञानेश्वरीचंच अंग आहे आणि विज्ञान ज्ञानेश्वरीची शास्त्रीयता आपल्यापुढे मांडली. म्हणून संसाराचं वजं वाहत असताना जर तुम्ही दमले, शिनले, भागले आणि तुम्हाला पूर्णपणे विश्रांती हवी आहे तर तुम्ही ज्ञानेश्वरीच्याच मांडवाखाली येऊन बसा, तिथेच तुम्हाला विश्रांती लाभेल, इतरत्र कुठेही नाही. म्हणून ज्ञानोबा बोलले का श्लोका अक्षर द्राक्षलता, मांडव झाली आहे गीता, संसार पथ शांता विसवावया. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री मच्छंद्रनाथ महाराज, श्री सद्गुरु निगमानंद महाराज की जय. आता विश्वात्मके देवे तोषो निमज द्यावे, जय खळांची व्यंकटी सांडो.